ओके. तर ओके. तर आपण जे आहोत 8व्या अध्यायामध्ये आहोत. 8व्या अध्यायामध्ये आपण पहिले 13 श्लोक पाहिले आहेत. सो पहिल्या 13 श्लोकात काय सांगितले भगवंतांनी? तर या अध्यायाची लिंक आहे मागच्या अध्यायाशी, की जे ज्ञानमिश्र भक्त किंवा मोक्षकामी आहेत त्यांच्याविषयी भगवंतांनी शेवटच्या 2 श्लोकात सांगितलं होतं. सो मागच्या अध्यायात कोणत्या कोणत्या भक्तांविषयी भगवंत बोलले होते? आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानमिश्र भक्त आणि मोक्षकामी. सो मोक्षकामी लोक काय करतात? जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति. ते माझा आश्रय घेतात मोक्ष प्राप्त करण्यासाठी. ते ब्रह्म तर विदुत कृष्ण अध्यात्म कर्म चाखिलम. ते ब्रह्माला जाणतात, ते अध्यात्म जाणतात. स आदि भूता दैवमम साधे यज्ञम च ये विदु प्रयाण काले च माम ते विदुर्युक्त चेतसा. ते आदि देव जाणतात, आदि यज्ञ जाणतात आणि प्रयाण काळी ते योग्य प्रकारे चेतन स्थित असतात आणि म्हणून ते पूर्णत्वाची प्राप्ती करतात, मोक्षाची प्राप्ती करतात. सो हे श्लोक ऐकल्यानंतर अर्जुनाचा मला प्रश्न पडला, हे सगळे टर्म्स आहेत ते काय आहेत नक्की? ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे, त्यानंतर आदिदैव काय, आदिभूत काय, आदियज्ञ काय, आणि प्रयाण काळी कोणाचं स्मरण केलं पाहिजे? प्रयाण काळी कसे पूर्णत्व प्राप्त करतात? कोण? ज्ञानमिश्र भक्त किंवा मोक्षकामी भक्त, शुद्ध भक्त नाहीत. सो यांचं वर्णन, यांच्याविषयी मला जाणून घ्यायची इच्छा आहे. आणि भगवंताने साधारण श्लोक क्रमांक ऑलमोस्ट 10 पर्यंत या सगळ्या टर्म्सची माहिती दिली आहे. की ब्रह्म म्हणजे काय? जे शाश्वत आहे ते ब्रह्म. त्यानंतर अध्यात्म स्वभाव, जीवाचा नित्य स्वभाव म्हणजे अध्यात्म. कर्म म्हणजे अशी गोष्ट जी जीवाला बंधनात ठेवते. त्यानंतर आदिदैव म्हणजे काय? आदिदैव म्हणजे भगवंताचं. आदिभूत म्हणजे काय? जे जे क्षय होतं, जे नष्ट होतं ते आदिभूत. आदिदैव म्हणजे भगवंत विश्वरूप, ज्यात सगळ्या देवतांचा समावेश होतो. आणि आदियज्ञ म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा. सो या सगळ्यांना भगवंतांनी मी म्हणलेलं नाहीये, पण जिथं आदि यज्ञ येतं तर भगवंत म्हणतात अहम एवात्र. आदियज्ञ कोण आहे? मी स्वतः आदियज्ञ आहे. अहम एवात्र देहे देह भृतांबरम. सर्व देहामध्ये परमात्मा मीच आहे. का? कारण का परमात्मा हे भगवंताचं स्वरूप आहे. विश्वरूप जे आहे हे भगवंताचं भौतिक रूप आहे. विश्वरूप नष्ट होणार आहे, परमात्मा कधीही नष्ट होऊ शकत नाही. आणि मग प्रयाण काळी कसं स्मरण करायचं? जो अंतकाळी माझं स्मरण करतो तो माझा भाव प्राप्त करतो. अंतकाळी दुसरं काय स्मरण केलं, दुसरा काय भाव प्राप्त होईल, दुसरं शरीर प्राप्त होईल. मग भगवंताचं स्मरण करणं सोपं नाहीये. मग काय केलं पाहिजे? अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्य कामिना. सतत अभ्यास केला पाहिजे, सतत प्रॅक्टिस केली पाहिजे. योगा अभ्यास सतत केला पाहिजे. हे सतत प्रॅक्टिस केलं, सतत जप केलं, हे स्मरण होऊ शकतं. कसंही योगी लोक स्मरण करतात भगवंताचं. कवीम पुराणम अनुशासितारम अणोर आणि आमच्या अनुस्मरेद्य सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसा परस्तत. आपण प्रत्येक शब्दात जोड पाहिली. भगवंताकडे कवी आहे, मी अत्यंत बुद्धिमान आहे. मग अर्जुन म्हणेल की तुम्ही तुला बुद्धिमान म्हणतात, तर विशेष काय आहे? या जगात पण लोक भरपूर बुद्धिमान आहेत. सनक सनातन लोक बुद्धिमान आहेत. भगवंताकडे त्याच्या माझा फरक आहे. काय फरक आहे? मी पुराण, मी शाश्वत आहे, त्यांचे देह नष्ट होणारे आहेत. मग अर्जुन म्हणजे ठीक आहे, मग तुम्ही परमात्मा आहात का? परमात्मा देह पण नष्ट होत नाही कधी. म्हणले नाही नाही, परमात्मा मी अनुशासित आहे. कारण परमात्मा आपल्या स्वेच्छेमध्ये कधी इंटरफेअर करत नाही, आपल्या स्वेच्छेमध्ये कधी आडवं येत नाही. परमात्मा परमात्मा फक्त बघत असतात आपण जे काय करतो. पण भगवंत मध्ये पडतात. कृष्ण रूप मध्ये पडतं, भगवान रूप मध्ये पडतं. मी परमात्मा न्यूट्रल नाहीये. मग तुम्ही एवढे परमात्मात तरी तुम्हाला बघता का येत नाही का? तुम्ही मी अणूर आणि आमचे अनुस्मरेद्य. बघायला तर अणुपेक्षाही छोटा आहे आणि विश्वापेक्षा मोठा आहे. अशा प्रकारे मला चिंतन करावं लागेल. एवढं सोपं नाही मला पाहणं. आणि मग सर्वस्य धातार अचिंत्य रूप. माझं रूप जे आहे ते अचिंत्य आहे, कारण का मी अणुपेक्षा छोटा आहे, पण सगळ्या विश्वाचं पालन करता पण आहे. पण मी अचिंत्य आहे. कसं अचिंत्य? मी आदित्य वर्णम तमसा परसत. माझा चेहरा आदित्यासारखा, सूर्यासारखा आहे. थोडक्यात सूर्यासारखाचा अर्थ काय?
की ज्यावेळी आपण सूर्य पाहतो, आपण आठवडे सगळं जग पाहतो आणि स्वतःलाही पाहतो. थोडक्यात जो माझ्या रूपाची अनुभूती करतो, तो स्वतःची अनुभूती पण करतो आणि सगळ्या जगाची अनुभूती पण करतो. आणि तमसा परस्तत, हे तमोगुणाच्या पलीकडे आहे, मायेच्या पलीकडचं रूप आहे, असं भगवान सांगतात. आणि मग पुढे भगवंत आता आणि एका भक्ताबद्दल सांगतायत, ते म्हणजे योग मिश्र भक्त. हे योग मिश्र भक्त माझं स्मरण कसं करतात, माझी भक्ती कशी करतात, आपल्या प्राणाला ते 2 भोयांच्या मध्ये आणतात आणि 2 भोयांच्या मध्ये ते प्राणाला भगवत धामात घेऊन जातात आणि प्राणाबरोबर आत्मा पण जातो. कारण का आत्मा जो आहे हा पंच प्राणांवरती फ्लोट करतोय. जे आपला आत्मा देह सोडतो, तो 4 गोष्टी बाहेर सोडतो: मन, बुद्धी, अहंकार आणि प्राण. या 4ही गोष्टी जातो. पण वास्तविक म्हणतो प्राण गेला, म्हणतो आपण मराठीत प्राण गेला त्याचा. सो प्राण गेला म्हणजे प्राणवायू गेला आणि त्या प्राणवायूवर आत्मा गेला ऍक्च्युअली. सो प्राणवायू निघून जातो आणि त्या वायूवर आत्मा पण पुढं प्रवास करतो. सो आपला प्राण आहे तो फिक्स आहे. प्रत्येक देहामध्ये आपला एकच प्राणवायू असतो, का प्राण असतो, यावर आत्मा हा फ्लोट करत असतो. आत्मा हृदयाच्या ठिकाणी आहे, पण हृदय बसलेला नाही, तो बसला प्राणावरती. सो हृदय काढला आत्मा जर नाही बाहेर जाईल, कृत्रिम हृदय घातलं किंवा हृदय हार्ट ट्रान्सप्लांट केलं तर आत्मा बाहेर राहणार, आत्मा प्राणावर ठेव. प्राण गेला तर मात्र आत्मा पण त्यावर बाहेर जाणारच. ओके. तर या सगळ्यांविषयी भगवंताने माहिती दिली आणि सगळ्यात 13व्या श्लोकात सांगितलं की ते स याती परमाम गती. तर परमाम गतींचा अर्थ काय आहे? तर परमाम गती सालोक्य. ते शुद्ध भक्ती प्राप्त करतात, ते सालोक्य प्राप्त करतात. सालोक्य म्हणजे माझ्या ग्रहावर येतात. पण माझ्या ग्रहावर कोणती मुक्ती प्राप्त करतात? सुख ऐश्वर्योक्त मुक्ती. थोडक्यात माझ्या ग्रहावर राहतात, माझ्या सगळं रूप कदाचित प्राप्त करते, पण त्यांना माझी सेवा मिळत नाही. ते मला लांबनच बघून आनंद घेतात. ओके. किती 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 भक्त झाले? आर्त, अर्थाचे जिज्ञासू, ज्ञानी, मोक्षकामी, योग मिश्र भक्त. 6 प्रकारचे भक्त हे भगवंतांनी या 7व्या आणि 8व्या अध्यायात आतापर्यंत सांगितले. आता याच्या पुढं अर्जुन ज्यावेळी म्हणला की बापरे, हे सगळं योग मिश्र भक्त तर थोडं अवघड वाटतंय मला, हे अशा प्रकारे तुमची प्राप्ती करणं मला थोडस अवघड वाटतंय, भीती वाटते. ही भीती जाणली भगवंतांनी अर्जुनाच्या मनामध्ये. आणि आता श्लोक क्रमांक 13, श्लोक क्रमांक 14 ते ऑलमोस्ट श्लोक क्रमांक 23 पर्यंत भगवंत पहिल्यांदा या संपूर्ण गीतेमध्ये पहिल्यांदा एका प्रकारे सांगितलंय भगवंतांनी. श्लोक क्रमांक 7वा अध्याय पहिल्या श्लोकात शुद्ध भक्ती सांगितले आहे, पण पहिल्यांदा ऑफिशियली शुद्ध भक्तीचं, केवल भक्तीचं वर्णन करणार आहेत. आता शुद्ध भक्ती आणि केवल भक्तीमध्ये फरक आहे थोडासा, माहितीये कोणाला? भगवंताची शुद्ध भक्ती आणि भगवंताची केवल भक्ती यात काय फरक आहे? शुद्ध आणि केवल दोन्ही एकच असलं पाहिजे ना? काय वाटतं तुम्हाला? गोलोकानंद प्रभू काय वाटतं? शुद्ध भक्ती आणि केवल भक्ती फरक आहे का नाही? आवाज येते तुमचा, म्यूट मध्ये बोलता वाटतं का? शुद्ध भक्ती म्हणजे इको इको यायला लागलाय. येस, वल्लभीला मध्ये तुला काय वाटतं? शुद्ध भक्ती आणि केवल भक्ती एकच आहे का वेगळे आहेत? केवल भक्तीमध्ये भगवंतांना फक्त प्रसन्न करणं, त्यांची सेवा करणं हाच मुख्य उद्देश असतो. शुद्ध भक्तीमध्ये त्याला प्रसन्न करायचं नाही, शुद्ध भक्तीमध्ये सेवा करायची नाही. शुद्ध भक्ती म्हणजे काय? अन्याभिलता शून्य, म्हणजे आपण करायचा प्रयत्न करतोय, ज्ञान कर्म ध्यानावृत्तम, हे शुद्ध भक्ती आहे. मग यामध्ये भगवंत उद्देश काय आहे? कृष्णानुशीलनम, कृष्णाची सेवा करायची आहे, कृष्णाची भक्ती करायची आहे, कृष्णाला प्रसन्न करायचं आहे. ज्ञान कर्मादी अनावृत्तम, त्या ज्ञान आणि कर्म नाही आहे, केवळ कृष्णाला प्रसन्न करणं उद्देश, ही शुद्ध भक्ती आली. मग केवल भक्ती काय झाली?
तर शुद्ध भक्ती, केवळ भक्ती हा शुद्ध भक्तीचा छोटासा घटक आहे, पण त्यात थोडा फरक पण आहे. ज्यावेळी आपण शुद्ध भक्ती म्हणतो, शुद्ध भक्ती दोन प्रकारच्या भक्ती आहेत, ऐश्वर्युक्त भक्ती आणि ऐश्वर्य विरहित भक्ती. सो जे वैकुंठ भक्त आहेत ते पण शुद्ध भक्त आहेत, जे द्वारकेतले पांडव आहेत ते पण शुद्ध भक्त आहेत, जे हस्तंबरचे पांडव आहेत ते पण शुद्ध भक्त आहेत. द्वारकेतले जे भक्त आहेत भगवंताचे यदुवंशी ते सगळे शुद्ध भक्त आहेत. मथुरेतले भक्त आहेत ते पण शुद्ध भक्त आहेत. हस्तंबरचे भक्त पण शुद्ध भक्त आहेत. पांडव सगळे शुद्ध भक्त आहेत. पण हे सगळे केवल भक्त नाहीयेत, कारण यांची भक्ती कशी आहे? ऐश्वर्ययुक्त भक्ती. ज्यावेळी ते भगवंताचे ऐश्वर पाहतात ते विस्फारून जातात. ते कदाचित घाबरतात कधी कधी ऐश्वर भगवंताचं, किंवा भगवंतांना शरण जातात, भगवंताला भगवंत म्हणून स्वीकारतात. जसं अर्जुन 11व्या अध्यायात बघणार आहोत, अर्जुना विश्वरूप पाहिलं भगवंताचं, अर्जुन घाबरला. बापरे, आजपर्यंत कृष्णाचा मित्र समजतो मी, सख्य भावत होतो, आणि त्याला मी चिडवलं, हे यादव हे सखे, ती मस्ती केली त्याच्याबरोबर खूप, आणि आता मला कळलं कृष्ण परमेश्वर आहे. आता मला भीती वाटते मी अपराध केला कृष्णाचा. सो अर्जुनाचा साखरच बदलला. ज्यावेळी वसुदेव देवकीनं, वात्सल्य दोघे होत्या, वसुदेव आणि देवकीनं कृष्णाला पाहिलं, कृष्णाने कंसाला मारलं, त्यांचं वात्सल्य निघून गेलं आणि ते विस्फुरित झाले आणि त्यांच्यामध्ये ऐश्वर्य प्रकट झालं. बापरे, कृष्ण माझा मुलगा आहे? नाही नाही नाही, जो कंसाला मारू शकतो माझा मुलगा कसा असेल? तो तर परमेश्वर असला पाहिजे. आणि इतके वर्ष आतुरतेने वाट पाहतात देवकी आणि वसुदेव, पण कंसाला मारल्यानंतर ते कृष्ण जवळ झालाच तयार नाहीयेत, कृष्णाला मिठी मारायलाच तयार नाहीयेत. देवकी आसुसली आहे, तिचं स्तनाचं दूध वाहतंय पटापट कृष्णाला पाजण्यासाठी, पण ते अचानक थांबलं का? अरे कृष्ण देव आहे, कृष्ण परमेश्वर आहे, कसं जाणार? मी सामान्य स्त्री आहे. भगवंतांना काय करायला लागलं? आपल्या वाणीद्वारे मोहात टाकायला लागलं. सो भगवंतांनी आपल्या वाणीद्वारे, गोड बोलण्याद्वारे परत त्यांच्या या ऐश्वर्यावर पडदा टाकला, आणि पडदा टाकल्यानंतर मग त्यांचा तो वात्सल्य प्रकट झाला. मग ती देवकी गेली, वसुदेव गेले, त्यांना आलिंगन दिलं, त्यांचं वात्सल्य प्रकट केलं कृष्णाबद्दल. सो ऐश्वर्य भक्त असे असतात, पण ते शुद्ध भक्त सगळे. पण केवळ भक्त म्हणजे व्रज भक्त, ज्यांचं भक्ती ही कधीच ऐश्वर्यामुळे झाकली जात नाही. त्यांचं प्रेम तसंच राहतं किती ऐश्वर्य दिसलं तरी. उदाहरणार्थ यशोदा माता, यशोदा मातेने पाहिलं कृष्णाने पर्वत उचललाय डाव्या हातपटावरती, तिचा भाव काय मनामध्ये? कृष्णा, इतका वेळ तू पर्वत उचललायस, बोट दुखत असेल तुझं, बोट दाबून देऊ का तुला? पर्वत उचलला, पण कृष्ण देव असेल त्याच्या मनात अजिबात नाहीये. तुला भूक लागली असेल, चला 7 दिवस तू खाल्लेले आहेस काही, एका दिवशी तू 8 वेळा खातोस, 856 भक्त तुला एका वेळा अर्पण करते मी. हा भाव आहे यशोदा मातेचा, ठीक आहे. आणि नंतर ज्यावेळी सगळ्या गोपांना काही काळ ऐश्वर्य ग्रासलं होतं, आणि त्या गोपाने विचारलं नंद महाराजांना, काय हो, तुझा छोटा मुलगा गोवर्धन पर्वत उचलतो, तो परमेश्वर आहे का? नंदबाबा म्हणले, बघा मला काय माहित नाही परमेश्वर आहे का तो, पण मी तुम्हाला गर्गमुनी भेटल्यावर ते जे काय सांगितलं सांगतो. गर्गमुनी भेटले त्या मला जन्माच्या नामकरणाच्या वेळी, ते काय म्हणले, हा मागच्या वेळी या रूपात आला होता, या रूपात आला, या रूपात आला होता, हा नारायणासारखा आहे, ही इज ॲज गुड ॲज नारायण, तो जवळजवळ नारायण असल्यापैकीच आहे, आणि म्हणून तुम्ही त्याचं रक्षण केलं पाहिजे. आता एवढं सगळं ऐकलं गोपांनी, की पूर्वी हा आला होता पांढऱ्या रंगामध्ये, लाल रंगामध्ये, आता काळ्या रंगामध्ये, पुढे पिवळ्या रंगात येईल, पूर्वी त्याचं हे नाव हे होतं, हे होतं, हे होतं, हा अद्भुत कार्य करेल, हा नारायण असल्यापैकीच आहे. एवढं सगळं ऐकलं ब्रजवासिनी, पण ते लक्षात काय राहिलं? शेवटचं वाक्य, आपण त्याचं रक्षण केलं पाहिजे, कारण त्याची भक्ती कशी आहे? केवल भक्ती आहे, ती ऐश्वर्य विरहित भक्ती आहे. सो आता श्लोक क्रमांक 14 ते 23 मध्ये भगवंत हे केवल भक्ती काय आहे, ऐश्वर्य विरुद्ध काय, सर्वोच्च भक्ती काय आहे याच्याविषयी माहिती देत आहे. येस माताजी, वृषाली माता. हरे कृष्ण प्रभूजी, आपल्या चरणी प्रणाम सर्व भक्तांना. प्रभूजी, मी
जसं की आज केवला भक्तीबद्दल माहित झालं, तसं मला कृपा करून हे सांगा की गुणीभूत भक्ती, मी हे ऐकते नाव गुणीभूत भक्ती, प्रधानीभूत भक्ती, ज्ञान मिश्र भक्ती, कर्म मिश्र भक्ती असं नाव ऐकते. मला मला याच्यात पण काही समजत नाही, म्हणजे काय आहे याच्यात. एवढं तर कळतं ज्ञान मिश्र आणि कर्म मिश्र, ह्याच्यात कर्म आणि ज्ञानाचं मिश्रण असेल भक्तीमध्ये. पण ही गुणीभूत भक्ती आणि रेकॉर्ड तुम्ही ऐकले तर वारंवार मी भक्तीविषयी सांगितलंय, गुणीभूत भक्तीविषयी, मिश्र भक्तीविषयी, ज्ञानभूत प्रधान भक्तीविषयी. थोडक्यात परत तुम्हाला सांगतो विचारले म्हणून. तर आपले पहिले 6 अध्याय जे आहेत, कर्मयोग, ज्ञानयोग आणि अष्टांग योग, यांना गुणीभूत भक्ती म्हणतात. तर जरी हे कर्मयोग असले, ज्ञानयोग असले, अष्टांग असले, तरी त्यात भक्ती आहे. त्यामुळे थोडी भक्ती करावी लागते. भक्तीशिवाय त्यांना मुक्ती प्राप्त करता येत नाही. पण भक्तीचं प्रमाण फारच कमी आहे, म्हणून त्यांना गुणीभूत भक्ती असं म्हणलं जातं. जो 7वा आणि 8वा अध्याय आपण पाहिला, आपण प्रामुख्यानं जे मिश्र भक्त म्हणलं मी, ज्ञान मिश्र भक्त आणि योग मिश्र भक्त, ते आहेत प्रधानीभूत भक्ती. याच्यामध्ये भक्ती प्रधान आहे. ओके, प्रामुख्यानं भक्ती आहे, पण थोडं ज्ञानाचं मिश्रण पण आहे त्यात. त्यांचा पूर्णपणे भक्तीवर विश्वास नाही आहे. त्यांना वाटतं थोडं ज्ञान असलं पाहिजे, थोडं ज्ञान मार्गाचं अवलंबन केलं पाहिजे, थोडं कर्म निष्काम कर्म पण करणं आवश्यक आहे. त्यास आपण पूर्णत्व प्राप्त करू शकणार नाही, ही त्यांची भावना असते. थोडा योग आपण करणं आवश्यक आहे, आणि तर योग नाही केला तर आपण आपल्या जीवनामध्ये परिपूर्णत्व प्राप्त करू शकणार नाही, ही त्यांची भावना असते. त्यांना म्हणतात प्रधानीभूत भक्ती. ज्ञान मिश्र भक्त म्हणजेच प्रामुख्याने भक्त, पण त्यात ज्ञानाचं मिश्रण आहे, ज्ञान योगाचं मिश्रण आहे. कर्म मिश्र भक्त म्हणजे त्यात प्रधानपणे भक्ती आहे, पण त्यात थोडं कर्माचं मिश्रण आहे. कर्मावर विश्वास आहे, कर्मादी अनावृत्त नाही आहे, पूर्णपणे भक्तीवर विश्वास नाही अजून. योग मिश्र भक्ती म्हणजे प्रामुख्याने भक्ती, पण थोडं योग मार्गावरती पण विश्वास आहे. ओके, कळलं? जी प्रभूजी, जसं की ह्या ज्या भक्तीमध्ये जे मिश्रण आहेत ते म्हणजे नंतर अभ्यासाद्वारे किंवा भक्ती मार्गात राहिल्यानंतर हे शुद्ध भक्त बनू शकतात का? जर ते शुद्ध भक्त संघात आले आणि त्यांच्याकडनं श्रवण केलं, आणि त्यांच्याकडनं श्रवण केल्यानंतर त्यांची श्रद्धा बसली की शुद्ध खरी भक्ती ही कुठल्याही कर्म आणि ज्ञानाच्या मिश्रणाशिवाय असली पाहिजे, आणि त्याने त्या भक्तांच्या संघात येऊन शुद्ध भक्तीचं पालन चालू केलं, शुद्ध भक्त बनतात. पण त्यांचं दुर्दैवाने ते शुद्ध भक्त संघात आले नाही तर फार अवघड आहे शुद्ध भक्त बनतात. म्हणजे फक्त हे शुद्ध भक्तच असायला पाहिजेत असं म्हणायचे का? म्हणजे ज्यांच्या संगतीत आहेत ते शुद्ध भक्तच असले पाहिजे, तरच तो शुद्ध भक्तीच्या लेवलला जाऊ शकेल का? आता शुद्ध भक्त म्हणजे तुम्हाला म्हणायचं की म्हणजे परमपद प्राप्त केलेला भक्त असं म्हणायचं का? शुद्ध भक्त म्हणजे प्रेमस्तरावर गेलेला भक्त असं म्हणायचं का? तुझं असं म्हणणं की जो भक्त प्रेमस्तरावर त्या संघात आल्यावर आपण शुद्ध भक्त म्हणू शकतो, असं आहे का? नाही, म्हणजे जे शुद्ध भक्तीचं पालन करायला लागले हा, बरोबर. अशा. जे शुद्ध साधना भक्तीचं पालन करत आहेत त्यांच्या संघात आल्यानंतरच व्यक्ती शुद्ध भक्तीचं पालन करू शकतो. तर शुद्ध भक्ताद्वारे शुद्ध भक्ती येते. शुद्ध भक्ती तर कोणत्याही मार्गाद्वारे येऊ शकत नाही. भक्त्या संजातया भक्त्या, इतर कोणत्याही मार्गात आपल्याला भक्ती येऊ शकत नाही. आपल्या जीवनात कोणतरी भक्त आला, आणि कोणतरी भक्त आल्यावर आपल्या जीवनात भक्ती आली, शुद्ध भक्ती. अन्यथा भक्ती शुद्ध भक्ती येणं शक्य नाही. जी जी. प्रभूजी, मला एक प्रश्न पडतो की जसं आता तुम्ही शुद्ध भक्ती आणि केवला भक्तीबद्दल सांगितलं ना, तर यशोदेचा आणि नंद महाराजांचं उदाहरण दिलं की त्यांना प्रभूजी, त्यांना म्हणजे भगवान कृष्ण हे स्वतः भगवान आहेत हे माहित नव्हतंच का? ते फक्त स्वतःचा मुलगा आहे म्हणून तेवढं प्रेम करत होते का त्यांच्या भगवंतावर? वृंदावनच्या लोकांना फक्त, वृंदावनच्या लोकांसमोर ऐश्वर्य प्रकट झालं भगवंताचं, तरी ते ओळखू शकत नाही की हे भगवंत आहेत. त्यांना वाटतं कृष्ण, त्यांचं केवळ केवळ कृष्णावर प्रेम होतं. कृष्ण कोण आहे त्याचा संबंध नाही, कृष्ण भगवंत आहेत का नाही त्याचा काही संबंध नाही त्याचा. आम्हाला कृष्ण आवडतं, आम्हाला कृष्णावर प्रेम करायचंय, केवळ या भावनेने ते कृष्णावर प्रेम करत असेल. त्याला म्हणतात केवळ भक्त. त्यांचा भगवंताचं ऐश्वर्य प्रकट करून त्यांना कधीच कळलं नाही भगवंत आहेत, कृष्ण भगवंत आहेत, त्यांना कधीच कळलं नाही. ओके, त्यांचं प्रेम एवढं जास्त आहे की त्या प्रेमामुळे ऐश्वर्य शिथिल पडतं. ऐश्वर्य बघून त्यांना जाणीव होत नाही भगवंता शक्तीचे. ओके, धन्यवाद प्रभूजी. ओके, तर आपण श्लोक क्रमांक, तर कळला फरक शुद्ध भक्ती आणि केवल भक्ती मधला?
जी जी. अर्जुन जो आहे तो घाबरला होता. आता भगवंताने घाबरून सांगितलं की तुला हे पालन करायची गरज नाही आहे. ज्ञान मिश्र भक्ती आणि योग मिश्र भक्ती. तुझ्यासाठी काय आहे? शुद्ध भक्ती किंवा केवल भक्ती. कशी केवल भक्ती? अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यशः तस्याहम सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. हे पार्थ जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझं स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो, कारण तो निरंतर भक्ती योगात रममाण झालेला असतो. सुशुद्ध भक्तीचं पहिलं लक्षण काय आहे? की केवळ भक्तीचं पहिलं लक्षण आहे अनन्य चेतहा, नाही अन्य. यो माम, माम म्हणजे माझं, म्हणजे माझ्या कृष्ण रूपाचं. इतर कुठलाही स्मरण तो करत नाही. तो देवतांचं स्मरण करत नाही, तो इतर कुठल्या योग ज्ञान कर्माचं स्मरण करत नाही, इतर कोणत्याही ज्योतिषाचा आश्रय घेत नाही, इतर कोणत्याही कर्मकांडाचा आश्रय घेत नाही. फक्त आणि फक्त अनन्य, नाही अन्य. चेतहा सततम, प्रत्येक क्षणी. असा एक एक क्षण नाही की तो माझ्या स्मरणाशिवाय राहू शकतो. युगायतम निमेषेन चक्षुषा प्रायुषायतम शून्यायतम जगत सर्व गोविंद विरहिण मे. गोपींची भावना आहे की क्षणमात्र जर कृष्ण दूर गेले तरी युग गेला असं वाटतं. सो एवढ्या काळासाठी पण तो माझ्यापासून दूर राहू शकत नाही. अनन्य चेता सतम युमाम स्मृती नित्यशः. ओके. तस्याहम सुलभा पार्था नित्य, त्याला मी सहजगत्या प्राप्त होऊ शकतो. त्याला काही एवढे खडतर मार्ग, प्राण इथं आणा, डोळ्यामध्ये आणा, तेव्हा असं काही करायची गरज नाहीये. का आधी दैव काय, आधी भूत काय, आधी अजिरिद्ध काय, असं काही जाणून घ्यायची गरज नाहीये. ओके. तो तस्याम सुलभा पार्था, सहजगत्या तो माझी प्राप्ती करू शकतो. नित्ययुक्त योगिनः. योगिनाचा अर्थ इथं इथं योगी अर्थ, योगीचा अर्थ इथं योगी नाहीये, अष्टांग योगी किंवा ज्ञानयोगी. इथं योगिनाचा अर्थ आहे भगवंताशी जोडलं जाणं. सो असा भक्त हा भगवंताशी 5 रसानं जोडला जातो. शांत साख्य, शांत दास्य साख्य माधुर्य आणि वात्सल्य. या 5 रसात स्थित होऊन तो सतत भगवंताचं स्मरण करतो आणि त्या प्रकारे तो भगवंताची प्राप्ती करतो. सो हे 5 रस प्रामुख्याने कुठे आहेत? गोलोक वृंदावनावर. आणि गोलोक वृंदावनात कुठला रस आहे? केवल भक्तीचा रस आहे. म्हणून हा श्लोक जो आहे हा केवल भक्ती दर्शवत आहे. ओके. सो तात्पर्य वाचूया. अनन्य चेता मधल्या काही ओळीत बरोबर सांगतात. अनन्य चेता शब्दावरून दर्शनाप्रमाणे भक्ताला श्रीकृष्णा व्यतिरिक्त इतर कशाचीही अभिलाषा नसते. इवन वैकुंठाची अभिलाषा नसते, विष्णूची अभिलाषा नसते केवळ भक्तांना. आपल्याकडे लीला आहे. रासलीलेमध्ये जेव्हा कृष्ण दूर गेले होते गोपींपासून, गोपी शोधत होत्या कृष्णांना, त्यावेळी गोवर्धन पशी एक जागा येते. पिठा नावाचं गाव आहे, पिठा नावाचं गाव. त्या पिठा नावाच्या गावामध्ये भगवंत आले गोपींसमोर विष्णू रूपात, चतुर्भुज विष्णू रूपामध्ये. आणि तिथं आल्यानंतर पैठा नावाच्या गावात, तिथं आल्यानंतर गोपींनी पाहिलं भगवंतांना आणि त्यांना कळलंय नारायण प्रत्यक्ष. त्यांनी नमस्कार केला, त्यांना कळलं भगवंत आहेत, पण त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. त्याने विचारलं कृष्णाला पाहिलं का तुम्ही? तुम्ही नारायणात, तुम्हाला नमस्कार, पण तुम्ही कृष्णाला पाहिलत का? सो श्रीकृष्णा व्यतिरिक्त इथं कशाचाही इंटरेस्ट नव्हता. चैतन्य चरितामृत शुद्ध भक्ताला निष्काम म्हणले आहे, अर्थात त्याला स्वार्थ तृप्तीची इच्छा नसते. परिपूर्ण शांती केवळ त्यांनाच प्राप्त होते आणि जे स्वार्थ हेतूने प्रेरित झाले असतील त्यांना शांती कधीच प्राप्त होत नाही. सो गोपींची भक्ती होती स्वार्थ रहित होती पूर्णपणे. गोपींना काय इच्छा होती? गोपी म्हणतात ना की माझ्या स्तनावर पाय ठेवा, माझ्या स्तनावर पाय ठेवा, गोपी गीतमध्ये म्हणतात कृष्णांना. का बरं असं म्हणतात? तर गोपींना माहितीये की कृष्णांच्या पायाला खडे टोचतात, त्याचा काहीतरी मुलायम जागा मिळाली पाहिजे. कदाचित आमची शरीरामध्ये त्यांना अर्पण केलं तर त्यांच्या पायाला मुलायम जागा मिळू शकेल, म्हणून ते गोपी म्हणतात तसं. गोपी का म्हणतात, राधाराणी का म्हणते कृष्णाला याच्यामध्ये कुरुक्षेत्र भेटल्यावरती की परत चला वृंदावनला, परत चला वृंदावनला? गोपींना माहिती आहे कृष्ण खऱ्या अर्थानं खुश कधी राहू शकतील? केवळ आणि केवळ वृंदावनामध्येच. इतर कोणत्याही ठिकाणी किती स्त्रियांद्वारे कृष्ण घेरले गेले, किती पत्न्या कृष्ण असल्या, किती ऐश्वर्य कृष्णाकडे आलं, तर कृष्ण परिपूर्ण संतुष्ट राहू शकणार नाहीत. आणि आमची इच्छा कृष्णाला परिपूर्ण संतुष्ट करणं आणि त्याच्याकडे वृंदावनच राहणं शक्य आहे. आमच्यासाठी नाही, पण त्यांच्या आनंदासाठी त्यांना वृंदावन आलं पाहिजे. ओके.
केवळ त्यांच्या आनंदासाठी, ही गोपींची भावना आहे. तिसरं, कृष्ण गेले मथुरेमध्ये, तिथं द्वारके लागले, परत कधी आले नाहीत, गोपीने कधीच देह सोडला असता. पण गोपीने जिवंत का राहिला गोपी? कृष्णाच्या एका बोलण्यावर विश्वास, की मी येईन, मी लवकर येईन. सो आम्ही जर देह सोडला, कृष्ण आले परत, तर त्यांना किती दुःख होईल, म्हणून आम्हाला जिवंत राहायला पाहिजे. मग आचार्य म्हणतात की गोपी मथुरा का नाही गेल्या? वृंदावन मथुरा किती अंतर आहे? किती अंतर आहे वृंदावन मथुरा? 15-16 किलोमीटर अंतर आहे. अर्ध्या तासात पोचतो आपण रिक्षानं. मग एवढं कमी अंतर आहे, त्या काळात आपण जर चालत तरी गेलो असतो 15-16 किलोमीटर, आपण गोवर्धन परिक्रमा 22 किलोमीटर चालतो. 15-16 किलोमीटर त्या काळात चालणं काहीच अवघड नव्हतं. मग गोपी चालत चालत का नाही गेल्या मथुरेमध्ये कृष्ण भेटायला? कारण का त्यांना काय चिंता वाटली? आम्ही गेलो मथुरेला एका मार्गाने, कृष्ण दुसऱ्या मार्गाने वृंदावनात आलं तर त्यांना काय वाटेल? गोपीच वृंदावनात नाहीयेत, त्यांना काही दुःख होईल, आणि म्हणून आम्ही इथनं हलणार नाही. बघा, ही आहे शुद्ध भक्ती, ही आहे केवल भक्ती. म्हणून प्रभू म्हणतात इथं की अशी लोक खरी शांती प्राप्त करू शकतात. ज्ञानयोगी, कर्मयोगी, हठयोगी थोड्या प्रमाणात स्वार्थी असतात, परंतु शुद्ध भक्तांची भगवंतांना संतुष्ट करण्याव्यतिरिक्त इतर काहीच अभिलाषा नसते. म्हणून भगवान सांगतात की ज्यांची माझ्यावर अनन्य भक्ती आहे त्यांना मी सहजपणे भगवत प्राप्ती होते. ओके, दुसऱ्या परिच्छेदात मधल्या भागात प्रभुपाद सांगतायत, इतर योगांचा अभ्यास करणाऱ्या साधकांना ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्या अशा भक्तापुढे निर्माण होत नाही. इतर योगी जे आहेत त्यांना स्वतःच्या बळावरती प्राप्ती करायला लागते, पण भगवंताच्या भक्तांना काय आहे? शुद्ध भक्तांना किंवा निष्काम भक्तांना किंवा अनन्य भक्तांना भगवंत इन्व्हॉल्ड असतात. भगवंत प्रत्यक्ष जीवनाचा सूत्र आपल्या हातात घेतलं असं भगवंताने, आणि भगवंताने सूत्र हातात घेतलं असल्यामुळं भगवंताने आपला हात पकडला, तर ज्या मुलाचा हात आपल्या वडिलांनी पकडलाय त्या मुलाला चिंता करायचं कारण तो मुलगा बिनधास्त असतोय. तो माझ्या वडिलांनी माझा हात पकडलाय. पण इतर मिश्र भक्ती म्हणजे काय? आपण भगवंताचा हात पकडतोय, भगवंत आपला हात पकडलेला नाहीये. आपण भगवंताचा हात पकडतो, तो हात कधी सुटेल सांगता येत नाही. मुलांना पकडला, मुलं कधी हात सोडू शकेल किंवा त्याचा हात कधी सुटेल सांगता येत नाही. हा फरक आहे. मग इतर योगांचे त्रास होतात ते भक्ताला होत नाहीत. भक्ताचं जीवन स्टार्ट टू आनंदपूर्ण असतं, सुसुखम कर्तव्य. भक्तीमध्ये मिळणारा आनंद एवढा जास्त की ते बाकी समस्याला एकदम क्षुल्लक वाटतात. भक्ती योगाचा प्रारंभ केवळ हरे कृष्ण जपाने होऊ शकतो. भगवंत हे सर्वांना कृपा करतात, परंतु पूर्वीच वर्णिल्याप्रमाणे विचलित न होता जो त्यांची सदैव सेवा करतो त्यांच्यावर ते विशेष कृपा करतात. तिसऱ्या परिच्छेदात प्रभुपाद म्हणतात, विशुद्ध भक्ताचा एक गुण म्हणजे तो विचलित न होता देश काल परिस्थिती विचार न करता सदैव श्रीकृष्णांचे स्मरण करीत असतो. देश काल पात्र जागा अवस्था, ओके, घरात कोणी गेलंय का, सुतक चाललंय का, आणि काय चाललंय का, किंवा स्त्रियांचा सदोष काळ चाललाय का, काही काही कशी गरज. शुद्ध भक्ता कायम भक्तीमध्ये रत असतो. पण त्याला माहिती आहे भक्ती मार्ग केल्यावर सगळ्या गोष्टींची पूर्तता ऑटोमॅटिक होते. कृष्ण सगळ्यांचे मूळ आहेत, मुळाला पाणी घातलं ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टींची पूर्तता होणार आहे, किंवा पोटाला आणल्यावर सगळी ऊर्जा ऑटोमॅटिक जाणार आहे. सेपरेटली काही करायची आवश्यकता नाहीये. सो कोणत्याही गोष्ट विचार न करतो केवळ भक्तीमध्ये रत असतो. हे केल्यावर पाप होईल, ते केल्यावर पाप होईल. आता बघा, ज्यावेळी कर्मकांडी लोक चरणामृत घेतात, तसं कदा चरणामृत बघितलं तुम्ही कर्मकांडी लोकांना? ते खूप केअरफुली घेतात बरं का. ते घेतात, व्यवस्थित पितात, आणि एकही थेंब खाली पडणार नाही, व्यवस्थित डोक्याला लावतात. आणि भक्त जन्माष्टमी अभिषेक असतात कसं चरणामृत घेतात? गटागटा अंडावर मटकावर घेतात लोक. तुम्ही ग्रस्त लोक काय करता माहिती? ब्रह्मचार्य बघितलं मी, की अभिषेक झाला भगवंताचा, आणि चरणामध्ये आश्रमात येतं आमच्या ब्रह्मचार्य सेपरेट, ठीक आहे, कसे भक्त आमच्या मटके भरताचे, आणि चरणावर टाकतात. बरंच चढव सांडत असतं त्यामध्ये खाली, आणि शास्त्रामध्ये सांगितलंय एक थेंब जर सांडला तर बरेच कोटी काय बरेच पाप लागतं त्यासाठी. कर्मकांडला खूप केअरफुल म्हणतात, पाप नकोय. फक्त केअर करते, पाप गेलं पुण्य गेलं खड्ड्यात, मला भगवंताच्या चरणावर प्यायचा आहे आणि त्यांच्या आंघोळ केल्या पाण्याचा आनंद घ्यायचा बस.
हा भक्तांचा भाव असतो. तो आपली काही जण म्हणतात की भक्ताने वृंदावनात पवित्र स्थळी देत असेल की भगवंता लीलास्थळी वास केला पाहिजे. तथापि शुद्ध भक्त हा कोठेही राहून आपल्या भक्तीद्वारे वृंदावनाच्या वातावरणाची निर्मिती करू शकतो. श्री अद्वैताचार्य सांगितलंय की श्री चैतन्य महाप्रभू सांगितलं की हे भगवान जिथे तुम्ही आहात तेथे वृंदावन आहे. ओके. तर बघा, अनेक प्रकारचे वृंदावन आहेत, अनेक प्रकारचे वैकुंठ आहेत. किती प्रकारची वैकुंठ आहेत आपण बघायचा प्रयत्न करूयात. 7 ते 8 प्रकारचे वैकुंठ आहेत. सगळ्यात पहिला वैकुंठ म्हणजे गोलोक वृंदावन किंवा ऍक्च्युअल वैकुंठ, जे या विश्वाच्या पलीकडे ऍक्च्युअल दिव्य ठिकाणी स्थित आहे, ते पहिलं वैकुंठ. दुसरं वैकुंठ कोणतं? जे या जगामध्ये आहे. या जगामध्ये अनेक ठिकाणी भगवंताचं वास्तव्य आहे. क्षीरोदक्ष विष्णूचं वास्तव्य आहे, क्षीरसागर. किंवा ब्रह्मदेवाच्या ग्रहाच्या पलीकडे एक वैकुंठ आहे जिथे भगवंत राहतात, लक्ष्मीसाठी बनवलेलं वैकुंठ आहे. किंवा दूधसागर भगवंत, किंवा ध्रुव ताऱ्यावरती भगवंत राहतात विस्तार रूपात. हे सगळे काय आहेत? या विश्वातली वैकुंठ आहेत. हे दुसऱ्या प्रकारचं वैकुंठ आहे. तिसऱ्या प्रकारचं वैकुंठ म्हणजे काय? भौम वृंदावन, जिथं भगवंत येऊन प्रत्यक्ष लीला केला, त्या भौम वृंदावन. चौथ्या प्रकारचं वृंदावन कोणतं? दृश्यमान वृंदावन. आता जे वृंदावन डोळ्यात दिसतं ते पण वैकुंठच आहे, की ते पण वृंदावनावर साभिन्न नाही. सो भगवंत असं वृंदावन थोडं वेगळं होतं, पण ते आता अव्यक्त झालं भगवंत गेल्यावर. आता दृश्यमान काय दिसतं आपल्याला? गाड्या दिसतात, हॉटेल दिसतात, इंजिनिअरिंग कॉलेज दिसतात वृंदावन लागल्यावर, आईस्क्रीम दुकान दिसतात, पण तरी पण ते वृंदावनच आहे. दृश्यमान वृंदावन. किती झाली? 4 प्रकार झाली. पाचवं वृंदावन म्हणजे जे आपली मंदिरं बांधलेली आहेत, शुद्ध भक्ताचं हृदय जे आहे ते काय असतं? वृंदावन असतं. शुद्ध भक्ताचं हृदय वृंदावन, ते 5व्या प्रकारचं वृंदावन. 6व्या प्रकारचं वृंदावन गुप्त वृंदावन. गुप्त वृंदावन म्हणजे शुद्ध भक्त आपल्या हृदयातलं वृंदावन बाहेर प्रकट करतात, जसं आपलं कालतरे किंवा मायापूरला भक्तिसिंह ठाकूरांनी त्यांच्या चैतन्य मठामध्ये, किंवा मुर्शिदाबादला आपल्या श्रीनिवास आचार्यांनी, किंवा प्रभुपादा न्यू वृंदावनला इथं आपल्या कालतर राधा महाराजांनी, त्यानंतर हंगेरीला शिवराम स्वामी महाराजांनी, हे अनेक वृंदावन बांधलेली आहेत. हे आहेत गुप्त वृंदावन. त्यांच्या हृदयातलं वृंदावन त्यांनी बाहेर प्रकट केलं. सो आपलं कालतरीतलं वृंदावन ऍक्च्युअली म्हणून काही फरक नाही. शुद्ध भक्त हृदयातलं ते बाहेर प्रकट झालेलं आहे. कितवं झालं हे? 6वं झालं ना? 6वं वृंदावन. 7वं वृंदावन जिथं जिथं इस्कॉनची मंदिर आहेत ती वृंदावनापासून अभिन्न आहे. पण वृंदावन मध्ये चालतं ते तिथंच केलं जातं, वृंदावन अभिन्न आहेत. 8वं वृंदावन जिथं शुद्ध भक्त एकत्र येतात आणि कीर्तन करतात. भगवंत म्हणतात नाहम तिष्ठामि वैकुंठे योगिनाम हृदय शिवा यत्र गायन्ति मद्भक्ता तत्र तिष्ठामि नारदः. जिथं कुठं माझे भक्त एकत्र येतात, माझं कीर्तन करतात, ते काय आहे? वृंदावन आहे. आता आपण एकत्र येऊन गीतेविषयी बोलतो इथं या झूम प्लॅटफॉर्मवरती. सो झूम प्लॅटफॉर्म केवळ वृंदावन आहे किंवा वैकुंठ आहे. कितवं झालंय वृंदावन? 6वं का 7वं? नोट करते कोणी? 7 झाले. 7वं झालं. 8वं वृंदावन. 8वं वृंदावन म्हणजे शुद्ध भक्त जिथं जाऊन सेवा करतात ती जागा. उदाहरणार्थ श्री प्रभुपाद बावरीला गेले होते न्यूयॉर्कमध्ये, पण बावरीमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांना वृंदावनाचा अनुभव होता. त्यांना वाटलं वृंदावनामध्ये. का बरं वाटलं? कारण ते आपल्या गुरु महाराजांच्या वचनांचं पालन करत होते, आणि गुरु महाराजांच्या वचनांचं पालन करण्यासाठी ती जागा योग्य होती, पाश्चात्य देशात जाणं. सो त्या ठिकाणी आपल्या गुरुच्या वचनांपासून ते भिन्न होते, आणि गुरु कधी वैकुंठापासून सुटत नाही किंवा वृंदापासून सुटत नाही, तर ते जी जागा आहे त्यांना वृंदावन वाटली. सो जिथं शुद्ध भक्त सेवा करून गुरुच्या वचनांचं पालन करतात ती जागा पण काय असते? वृंदावन असते. ही 8 प्रकारची वृंदावन आहे. सो शुद्ध भक्त किंवा भक्त लोक एकत्र येऊन वृंदावन बनवतात किंवा वृंदावन तयार करतात. ओके. पुढच्या परीक्षा प्रभात म्हणतात, गीता ही भक्तियोगाच्या महत्वावर इतर कोणत्याही योगापेक्षा अधिक जोर देते. सो आतापर्यंत 8 अध्याय पाहिले आपण, त्या प्रत्येक अध्यायामध्ये भक्तियोग सांगितलाय. पण पटापट जुळणी करू.
दुसऱ्या अध्यायामध्ये कुठल्या श्लोकात भक्तियोग सांगितलाय डायरेक्टली? 71 श्लोक. ताने सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परा वशेहि तस्य इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः. ठीक आहे, हा प्रश्न पडणार आहे ज्या परीक्षेमध्ये, सगळ्यांनी वर्ष ऐका. दुसऱ्या अध्यायात 71 श्लोकामध्ये भगवंतांनी भक्तियोग सांगितलाय, डायरेक्ट भक्तियोग. ठीक आहे, की जो इंद्रिय माझ्याच सेवेत लावतो तो स्थितप्रज्ञ होऊन जातो. तिसऱ्या अध्यायामध्ये कुठे सांगितलं भक्तियोग भगवंतांनी? 29 श्लोक. ओके, एक मिनिट, 29 श्लोक तिसऱ्या अध्यायातला कुठला आहे? मयी सर्वाणि कर्माणि संन्यास आध्यात्म चेतसा निराशीर्निनो भूत्वा युद्धस्व गुजरा. खरा कर्म काय? जो सगळी इंद्रिय सगळी कर्म मला अर्पण करतो. मयी सर्वाणि कर्माणि, मला अर्पण करून युद्धाला तयार होतो किंवा निराशीर होऊन युद्ध करतो, तो खरा योगी. सो क्लिअरली भक्ती सांगितलंय. चौथ्या ते डायरेक्ट सांगितलंय, जन्म कर्मच मे दिव्यम एवं तत्वता त्यक्त्वा देहं पुनर्नैति मामेति अर्जुना. 5व्या अध्याय शेवटचा श्लोक. ओके, योगिनामपि सॉरी शेवटचा 5व्या अध्याय स शांती माप्नोती भक्तारेव तपसा सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांती पुष्यति. जो मला भोगता यज्ञ तपसा आणि महेश्वर जाणतो तो खरी शांती प्राप्त करू शकतो. आणि 6व्या अध्याय शेवटचा श्लोक, योगिनापि सर्वेषां मद्गतेनांतरात्मा श्रद्धावान भजते मां समय उत्तमता. 7व्या अध्यायात पहिला श्लोक. ओके, की तच्छृणु भगवंत सांगितले मय्यासक्त मना पार्था योग म्हणजे मदाशया असंशयम समग्रम यथागासे तच्छृणु. आणि 8व्या अध्यायात हे सिरीज आहे, पूर्ण शुद्ध भक्तीची श्लोकांची ही सिरीज आहे. म्हणून प्रभात म्हणतायत की गीता ही भगवद्गीते भक्तियोगाच्या महत्वावर इतर कोणत्या योगाच्या अधिक जोर देते. एक शुद्ध भक्त क्षणभरासाठी भगवंताला विसरू शकत नाही, आणि त्याचप्रमाणे भगवंत आपल्या विशुद्ध भक्ताला क्षणभरासाठी विसरू शकत नाहीत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राच्या कीर्तनाच्या कृष्ण भावनार पद्धतीचे हे मोठे वरदान आहे. ओके, प्रभूजी परत एकदा श्लोक नंबर सांगा. दुसरा अध्याय 71वा श्लोक, तिसरा अध्याय 29वा श्लोक, चौथा अध्याय 9वा श्लोक, 5वा अध्याय शेवटचा श्लोक 29-30 बघा. त्यानंतर 6वा अध्याय शेवटचा श्लोक, 7वा अध्याय पहिला श्लोक, आणि 8वा अध्याय 13 ते 22 ही सिरीज. आतापर्यंत प्रत्येक अध्यायामध्ये शुद्ध भक्तीविषयी भगवंतांनी सांगितलेलं आहे. ओके ओके, एक कमेंट मध्ये प्रश्न होता की योगिनामचा अर्थ परत सांगा. प्रज्ञा माताजींनी विचारला होता. योगिनामचा अर्थ योग म्हणजे जोडले जाणं, युज म्हणजे जोडले जाणं. जो भगवंताशी 5 रसामध्ये जोडला जातो, शांत, साख्य, दास्य, वात्सल्य आणि माधुर्य. तात्पर्य पण भगवंत सांगितलंय भक्ती 5 प्रकारे केली जाते. सो असा भक्त माझ्याशी 5 रसामध्ये जोडला जातो केवळ भक्तीद्वारे. ओके, अजून काय प्रश्न आहे मला या श्लोकावरती? ओके, सो हे कन्सेप्ट थोड्या महत्वाच्या होत्या, पण थोडा वेळ घेतला मी श्लोकावरती. आता पुढचा आपला अध्याय पूर्ण होतो, काय पुढच्या गोष्टी फटाफट होऊन जातो. ओके, आता हा श्लोक ऐकल्यानंतर शुद्ध भक्तीशी पहिल्यांदा डायरेक्टली अर्जुन ऐकलं. आता इनडायरेक्ट ऐकलं होतं, आता डायरेक्टली अनन्य चेता, अनन्य शब्द पहिल्यांदा लागतात आतापर्यंत. ठीक आहे, आता अर्जुनाला विचार करा की हे करून फायदा काय होणार मला, काय मी प्राप्त करीन. भगवंत म्हणतायत मामुपेत्य पुनर्जन्मं दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानं संसिद्धिं परमां गतिम. ओके, सो जो माम उपेत्य, जो मला प्राप्त करतो की मला शरण येतो, उपेत्य म्हणजे प्राप्त केल्यावर, जो माझी प्राप्ती करतो अशा प्रकारे, त्याला परत या दुःखालयामध्ये कर्माद्वारे जन्म घ्यावा लागत नाही. हे जग कसं आहे, दुःखालय आहे, मुळात दुःखाने भरलंय, आणि जरी काही सुख मिळालं असं वाटलं तरी ते क्षणिक राहतं आणि लगेच निघून जातं. मिळाल्यासारखं वाटलं निघून पण जातं. 10वीच्या परीक्षा आल्या, आराम करू असं वाटतं बरे 11वी येते. 12वीच्या परीक्षा आल्या, आता आराम करू असं वाटत बरे इंजिनिअरिंग येतं. 4 वर्षांनी झालं, आता नोकरी लागला आनंद मिळत तोपर्यंत नोकरीचे कटकट चालू होतात. नोकरी झाल्यावर लग्न करू, लग्न करायला आनंद मिळत तोपर्यंत, थोडे दिवस आनंद मिळत तोपर्यंत थोडं पुढच्या नोकरी लग्नात जबाबदारी येतात. मग जबाबदारी मुक्त हो, रिटायर्ड होऊ,
आणि आनंद प्राप्त करू असं वाटेल तोपर्यंत मुलांची लग्न होतात, मुलींची लग्न होतात आणि जबाबदाऱ्या अजून वाढतात, नातवंडांच्या जबाबदाऱ्या. त्यांच्या घरी समस्या आपल्याला सोडाव्या लागतात जाऊन बरेचदा, त्यांचे टेन्शन आपल्याला घ्यावे लागतात बरेचदा. जरी काय सुख मिळालं तरी ते क्षणिक आहे, ते जास्त काळ टिकणार नाही. अशा जगामध्ये असा व्यक्ती, असा महात्मा, जो भक्त आहे त्याला फक्त महात्मा म्हणलेला आहे, असा महात्मा अशा जगामध्ये कधीच जन्म घेत नाही. तो संसिद्धीम परमाम गतीम. आता ही परमाम गती म्हणजे श्लोक क्रमांक 13 मध्ये पण परमाम गती सांगितले बघा. श्लोक क्रमांक 13 उघडा, त्याला शेवट शब्द काय आहे? परमाम गतीम. आणि या श्लोकात पण परमाम गतीम असं सांगितलं गेलेलं आहे. काय फरक आहे दोन्ही परमाम गतीमध्ये? ती परमाम गती म्हणजे सालोक्य मुक्ती, पण ही काय आहे? संसिद्धीम. संसिद्धी म्हणजे परमसिद्धी. आणि कोणती सिद्धी परमसिद्धी आहे? केवल भक्तीची प्राप्त करणं किंवा गोलोक वृंदावनात प्रवेश करणं किंवा शुद्ध भक्तीद्वारे भगवंताची सेवा मिळणं वैकुंठामध्ये. इव्हन वैकुंठामध्ये सुद्धा, वैकुंठ घरामध्ये सुद्धा किंवा द्वारकेमध्ये सुद्धा किंवा अयोध्येमध्ये सुद्धा भगवंताची शुद्ध सेवा मिळणं ही आहे संसिद्धी. पण गौड्या वैष्णवच्या आचार्याने काय सांगितले? संसिद्धी म्हणजे गोलोक वृंदावनात प्रवेश, गोलोक वृंदावनात अत्यंत दिव्य रसामध्ये भगवंताची सेवा करायची संधी प्राप्त होणं, ही संसिद्धी आहे. सो इथं परमाम गती म्हणजे गोलोक वृंदावनात जायला मिळणं, फक्त सालोक्य मुक्ती नाही आहे. कारण भक्तांना या 5 प्रकारच्या मुक्तीची गरज नसते जर भगवंताची सेवा मिळणार नसेल तर. पण भगवंताची सेवा मिळणार असेल ते कुठल्याही प्रकारची मुक्ती पण स्वीकारायला तयार असतात. सो अर्जुना, माझी प्राप्तीला हा फायदा आहे की तुला परत जन्म घ्यायला लागणार नाही या जगामध्ये, आणि तू परमोच्च स्थान, सर्वोच्च स्थान, सर्वोच्च सिद्धी प्राप्त करू शकशील. ओके. आणि प्रभुपाद हे सांगतायत, प्रभुपाद गौड्या वैष्णव आहेत, प्रभुपाद काय सांगतायत? स्वाभाविकता जो परमसिद्धी प्राप्त करतो, परमधाम कृष्णलोक गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो, तो पुन्हा या जगामध्ये परतण्याची इच्छा करीत नाही. वेदांमध्ये परमलोकाचे वर्णन अव्यक्त अक्षर परमांगतीम असे करण्यात आले आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर परमलोक प्राकृत दृष्टीच्या अतीत आणि अवर्णनीय आहे आणि परमलक्ष आहे व महात्मा जनांचे हेच अंतिम ध्येय आहे. साक्षात्कारी भक्तांकडून महात्म्य जनांना जेव्हा दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि त्यानंतर कृष्ण भक्त भावनायुक्त भक्तीचा त्यांच्यामध्ये क्रमशः विकास होतो, त्या योगे दिव्य भगवत सेवेत इतके रममाण होतात की त्यांना कोणत्याही उच्च प्राकृत लोकांपर्यंत, आध्यात्मिक लोकापर्यंत उन्नती करण्याची अभिलाषा राहत नाही. भगवत सेवे एवढे रममाण होतात की त्यांना इतर कोणत्याही गोष्टीची अभिलाषाच राहत नाही. त्यांना केवळ श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण सान्निध्याशिवाय इतर काहीही नको असते. हीच जीवनाची पूर्णावस्था. जसं मगाशी म्हणलं आपण, विष्णू जरी समोर आले त्यांच्या, त्यांना ते नको असतात. त्यांना फक्त कृष्ण पाहिजे असतात. या श्लोकामध्ये विशेष रूपाने भगवान श्रीकृष्ण साकारवादी भक्तांचा उल्लेख केला आहे. त्या कृष्ण भावनामय भक्तांना जीवनाची परमसिद्धी प्राप्त होते. असे महात्मे जन परमश्रेष्ठ असतात. सो पहिल्यांदा गीतेमध्ये महात्मा, दुसऱ्यांदा महात्मा शब्द आलाय. पहिल्यांदा कुठे आला महात्मा शब्द? की बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभा. सो भगवंतांना परिपूर्ण जाणतो तो महात्मा आहे, आणि इथं केवल भक्त हा महात्मा आहे. ओके. सो खरा महात्मा कोण आहे? केवल भक्त. महात्मा केवळ काही लोकांनी दिली उपाधीनं महात्मा म्हणता येत नाही. केवळ स्त्री शिक्षणाचा प्रचार केला म्हणून कोणी महात्मा म्हणत नाही, फुले म्हणून. कोणी केवळ स्वातंत्र्य भाग घेतला, स्वतंत्र भाग घेतला म्हणून तो महात्मा ठरत नाही. गांधी वगैरे हे महात्मा ना शास्त्राद्वारे महात्मा उल्लेखलं गेलं नाहीये. केवळ शुद्ध भक्तालाच महात्मा उल्लेख केला गेला आहे. ओके. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण हे इतर योगी किंवा इतर जे मार्ग आहेत त्याच्या तुलनेतनं अनन्य भक्ती कशी श्रेष्ठ आहे. आतापर्यंत 2 श्लोकात अनन्य भक्ती वर्णन केलं. अनन्य भक्ती माझी प्राप्ती सगळ्यात होती, माझी प्राप्ती सगळ्यात काय प्राप्त होतं हे 2 श्लोकात भगवंतांनी सांगितलं. आता श्लोक क्रमांक 16 मध्ये भगवान सांगतायत की हा अनन्य भक्त इतर भक्तांहून कसा वेगळा आहे.
ओके. आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिन अर्जुना मामपेत्यत्तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. प्राकृत जगतातल्या अच्युत ब्रह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखांची स्थाने आहेत. या लोकात वारंवार जन्म मृत्यू होतात. परंतु हे कौंतेय, जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो. आ ब्रह्म, ब्रह्मलोकाच्या ब्रह्मदेवाच्या ग्रहापासून खालच्या ग्रहापर्यंत कुठेही गेलात तरी परत पृथ्वीवरती यावं लागतं. का पृथ्वीशिवाय डायरेक्ट भगवत धामाजवळ इतर ग्रहावर एवढं सोपं नाही. का सोपं नाहीये? का सोपं नाहीये? ब्रह्मदेवाच्या घरात डायरेक्ट भगवत जाता येते? जाऊ शकतो. जाता येत नाही जाऊ शकतो, पण अवघड आहे. कारण का त्या ठिकाणी पण इंग्लिश मध्ये ना कंप्लेसन्सी. कंप्लेसला एक्झॅक्टली मराठी काय म्हणायचं? एक्झॅक्ट वर्ड माहिती कोणा मी इंग्लिश विचारायला काय कंप्लेसन्सीला एक्झॅक्ट मराठी वर्ड काय मला एक्झॅक्ट सापडला नाही. मराठी वर्ड कंप्लेसन्सी इंग्लिशमध्ये म्हणतो आपण. थोडक्यात थोडासा आरामदायी म्हणा, थोडासा काय म्हणतात रिलॅक्सेशन, हे आरामदायीपणा. एखादी गोष्ट प्राप्त आपण आराम करतो, कधी कधी आराम होऊन जातो. हा झालं, मिळालं जे पाहिजे मला मिळाले, आता भक्ती मिळाले, आपण तीव्र होत नाही भक्तीमध्ये. सो ही कंप्लेसन्सी जी आहे ना, ही थोडीशी इतर ग्रहांवरती असते. कारण तिथं भोग भरपूर आहेत, तिथं ऐश्वर भरपूर आहे, तिथं इंद्रिय भोग भरपूर आहेत. आणि इंद्रिय भोग भरपूर असल्यामुळं स्वर्गापर्यंतच्या ग्रहांमध्ये फार अवघड आहे भगवंत स्मरण करणं, भक्ती करणं, शुद्ध भक्ती करणं फार अवघड आहे. अनन्य प्रकार चिंतन करणं भगवंताचं फार अवघड आहे. आणि ब्रह्मदेवाच्या ग्रहावर काय आहे? ब्रह्मदेवाच्या ग्रहावर सत्वगुण एवढा जास्त आहे, इतका जास्त सत्वगुण आहे, इतकं तिथं लोकांना हृदयात आनंद भरला आहे की तिथे अनन्य भावाचं चिंतन करणं फार अवघड आहे भगवंताचं. व्यक्ती आनंदी खूप आहे तिथं. म्हणून सत्वगुणाचं लक्षण काय? सुख संगेनं बंधनात येत, असा भक्ती बांधला होता सुखामुळं. व्यक्ती भगवंत स्मरण करतोय ब्रह्मदेवाच्या ग्रहामध्ये, पण अनन्य भावानं नाही करू शकत, फार करणं अवघड आहे. म्हणून इतर कोणत्याही मार्गाद्वारे हे ग्रह लोक प्राप्त करू शकतील, पण त्यांना परत जन्म घ्यावा लागेल. पण शुद्ध भक्त मात्र, आनंद भक्त मात्र परत जन्म कधी घेत नाही, डायरेक्ट भगवत धामात जातो. हा फरक आहे इतर मार्ग आणि शुद्ध भक्तीच्या मार्गामध्ये. प्राकृत अत्युच्च ब्रह्मलोकापासून सर्वात खालच्या लोकांवर सर्व दुःखाची स्थाने आहेत. या लोकात वारंवार मृत्यू होतात. ओके. परंतु हे जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो. ओके. सो कोण ब्रह्मदेवाच्या ग्रहाची प्राप्ती करतो? प्रभुपाद वर्णन करतात तात्पर्यामध्ये शेवटच्या 4 ओळींमध्ये. पृथ्वीवरील मनुष्य ज्याप्रमाणे उच्च लोकांपर्यंत उन्नत होतात, त्याचप्रमाणे ब्रह्मलोक, चंद्रलोक आणि इंद्रलोक इत्यादी उच्चतर लोकातील मनुष्यांचे पृथ्वीवर पतन होते. प्रत्येकाला पृथ्वीवर यावं लागतं. छांदोग्योपनिषदात सांगितलेल्या पंचाग्नी विद्या नामक यज्ञामुळे मनुष्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. पंचाग्नी आपण केला यज्ञ व्यवस्थित तर आपण ब्रह्मदेवाच्या ग्रहावर जाऊ शकतो. जो व्यक्ती ब्रह्मचर्याचं पालन करतो, भक्ती न करता केवळ ब्रह्मचर्याचं पालन करतो, तो ब्रह्मलोकाच्या घरात जातो. बघा, केवळ ब्रह्मचर्याचं पालन केल्यामुळं. किंवा जो व्यक्ती 100 जन्म न चुकता वर्णाश्रम धर्माचं पालन करतो, एकही चूक न करता 100 जन्म सलग, आहे का सोपं? राजश्री माताजी, 100 जन्म सलग न चुकता. आपल्या आजमा किती चुका झाल्यात वर्णाश्रमामध्ये आपल्या? मग आपल्या कलियुगात माहितीच आपलं वर्ण कुठला आश्रम पडलं, धड आपल्याला माहितीच आपल्याला नक्की मी कुठल्या वर्णाचा आहे, ब्राह्मण आहे का, वैश्य का, शूद्र का, क्षत्रिय हेच माहित नाही, सगळं मिश्रण आहे माझ्याकडं. कधी मी ब्राह्मणासारखं वाटतं मला, कधी एखाद्यात मॅनेजमेंटचे गुण काय येतात, कधी भांडण करतो मी क्षत्रियासारखे, कधी व्यापार पण करायचं वाटतो, कधी नोकरी करायची वाटते. जाऊन सगळेच गुण आहेत, मिश्रण आहे सगळं, वर्णसंकर आहे कलियुगामध्ये. पण जो 100 जन्म सलग परफेक्टली न चुकता आपल्या वर्णाश्रम पालन करतो, तो ब्रह्मदेवाचं पद प्राप्त करतो. सो हे सगळं करून, परंतु जर ब्रह्मलोकात कृष्ण भावनेचा विकास केला नाही, त्याला पुन्हा परतून यावं लागतं. आणि बरेच असं घडतं की होत नाही विकास कृष्ण भावनेचा, त्याला परत यावं लागतं.
उच्चतर लोकांमध्ये जे कृष्ण होणे प्रगती करतात ते क्रमशः अधिक अधिक उच्च लोक जातात तिथं आता वरती तिथं भक्ती केली तर स्वर्गात पण भक्ती केली तर वर जाईल तो. आणि महाप्रलयाच्या वेळी त्यांना आध्यात्मिक जगाची प्राप्ती होते. श्रीधर स्वामी आपल्या भगवद्गीते भाष्यामध्ये पुढील श्लोक सांगतात. ब्रह्मणा सह ते सर्वे संप्राप्ते प्रतिसंचरे परस्यांते कृतात्माना प्रविश्यन्ते परमपदः. जेव्हा प्राकृत विश्वाचा प्रलय होतो तेव्हा निरंतर कृष्ण भावनेमध्ये युक्त असणारे ब्रह्मदेव आणि त्यांच्या भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार आध्यात्मिक विश्वातील विशिष्ट आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. सो ब्रह्मदेव देवाच्या ग्रहामध्ये जे भक्ती करतात ते प्रलयाच्या वेळी भगवत धामात जाऊ शकतात. ओके, हा फरक आहे शुद्ध भक्ती इतर प्रकारच्या भक्तीमध्ये. ओके, आता अर्जुनाला प्रश्न पडला की मी ऐकलं होतं की ब्रह्मदेवाच्या ग्रहामध्ये कोणताही भीती नाहीये, ब्रह्मदेवाच्या ग्रहावरती मृत्यू होत नाही, ब्रह्मदेवाचा ग्रह शाश्वत असल्यापैकी आहे असं मी ऐकलं होतं. आणि तुम्ही म्हणताय ब्रह्मदेवाच्या घराला परत येतात पण ते शाश्वत नाहीये, काय मला कळलं नाहीये. आणि हा डोक्यातला प्रश्न जाणून बघा कशी भगवद्गीता लिंक्ड आहे एकमेकांशी श्लोकाची, प्रत्येक श्लोकाची प्रत्येक श्लोक भगवंताने का बोलायला कारण आहे, मागच्या श्लोकाची अदर कारण आहे. सो हा डोक्यातला प्रश्न जाणून भगवंत उत्तर देतात त्या प्रश्नाला. काय लिंक आहे की अर्जुन मला प्रश्न पडलाय की ब्रह्मदेवाचा ग्रह तर भीतीपासून मुक्त आहे, सो तिथं गेल्यावर परत त्याची गरज काय, अभय आहे तिथं गेल्यावर. भगवंत नाही, असं नाही आहे. सहस्रयुग पर्यंतम अहम यत ब्राह्मणा विदो रात्रिम युग सहस्त्रांतम ते अहो रात्रविदो जनः. काय अर्थ याचा? मानवीय गणनेनुसार एक सहस्त्र चतुर्युगी म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि अशाच 1000 चतुर्युगाची ब्रह्मदेवाची एक रात्र असते. सो ब्रह्मदेवाला पण दिवस आहे, ब्रह्मदेवाला पण रात्र आहे आणि ब्रह्मदेवाला पण मृत्यू आहे. सो दिवस आहे, रात्र आहे, त्याला आयुष्य आहे आणि आयुष्य आहे म्हणजे मृत्यू पण आहे. आणि मृत्यू असल्यामुळं मृत्यूची भीती ही ब्रह्मदेवाच्या ग्रहावरती पण असते. सो भीतीपासनं पूर्णपणे तिथं गेलेला व्यक्ती मुक्त नाही. मृत्यूची भीती ही सर्वत्र आहे. आणि आपल्याला वाटेल बरंच आयुष्य आहे तिथं गेल्यावरती. सो जरी बरंच आयुष्य असलं तरी त्या आयुष्य तिथल्या काळानुसार कधी संपेल सांगता येत नाही. एकदा आपण ब्रह्मलोकात गेलो की तिथलं आयुष्य, तिथे सगळीच माणसं तेवढं आयुष्य जगतात. आपलं वाटतं आपण त्याच्यातले एक आहोत, आपण त्याच्यातल्या आपल्याला भीती वाटायला लागते, अरे माझं पण आयुष्य एक दिवस संपून जाईल यांच्यासारखं, ही भीती आपल्याला वाटते. जर आयुष्य आपल्या इथल्या पृथ्वीवरच्या माणसापेक्षा जास्त असलं तरीही. ओके, सो हा फरक आहे. ओके, आता प्रबोधन कॅल्क्युलेशन दिलं तात्पर्यामध्ये की काय कॅल्क्युलेशन आहे. ओके, सो सत्य त्रेता द्वापार कली मिळून काय होतं, एक दिव्य युग. ओके, सो या दिव्य युगांची बेरीज केली. सत्य किती वर्षाचं आहे, 17,28,000 वर्षांचं. ओके, त्याच्यामधनं 4 वर्ष कमी केली, किती होतात, 12,96,000 वर्ष. हे झालं कधी, हे झालं त्रेतायुग. त्यातनं 4 वर्ष कमी केली, 8,64,000 वर्ष. हे झालं त्रेतायुग. त्यातनं 4 लाख वर्ष कमी केली, किती झालं, 4,32,000 वर्ष. या सगळ्यांची बेरीज केला किती होती, 43,20,000. हे झालं एक दिव्य युग. याला जर मी 1,000 गुणलं, अशी 1,000 दिव्य युग होतील, ते किती झालं, एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. ओके, याला 1,000 गुणलं तर. आणि याला जर मी 2 गुणलं तर ब्रह्मदेवाचा एक दिवस, तर जेवढा दिवस तेवढा रात्र पण आहे. आणि असा एक दिवस, आणि एका वर्षामध्ये किती दिवस, 365 दिवस. सो या 1,000 गुणिले 43,00,000 गुणिले 2 गुणिले 365, ते झालं ब्रह्मदेवाचं एक वर्ष. आणि त्याला मी 100 गुणलं, असं ब्रह्मदेव 100 वर्ष जगतात, ते झालं ब्रह्मदेवाचं आयुष्य. सो हे किती होतं, 311 ट्रिलियन 40 बिलियन. 1 ट्रिलियन म्हणजे 1,000 बिलियन आणि 1 बिलियन म्हणजे 100 कोटी.
साइंड आउट. अरे मेरा कोई मीटिंग लिंक यूज कर रहा है क्या? मेरा एकदम कन्वर्ट हो दूसरे का शिफ्ट हो गया. मेरा बच्चे से क्लास चल रहा था, तो कोई और यूज कर रहा है वो लिंक, तो मेरा अचानक से वो ये हो गया, डिस्कनेक्ट हो गया. कर रहा हूँ तो बोला कि स्टार्ट पे जा ही नहीं रहे वो ऑफिस में. ऑटोमेटिक साइन आउट हो गया था. साइन इन किया, साइन इन किया मैंने, तो स्टार्ट हो ही नहीं रहा मीटिंग. रूरल डेवलपमेंट बिल्डिंग. हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी. ये जरा 2 मिनिट थांबा, सॉल्व होईल. झूम मध्ये टेक्निकली एरर आहे, 1 मिनिट थांबा. प्रभूजी मीटिंग चालू आहे. हरे चालू आहे कृष्ण. ना? ओके हो ओके. हो. आवाज येतोय तुमचा. ओके हरे म्हणजे कृष्ण प्रभूजी. आवाज साइन येतोय. आउट चालू आहे, साइन आउट चालू होतंय. ओके फाईन. आवाज येतोय पैसे बंद होतात मध्ये. हो, 1 सेकंद बंद झालं होतं पण आता येतोय. ओके ओके ठीक आहे, ठीक आहे. ओके 1 मिनिट मग मी जरा सॉरी. सॉरी, मध्ये खेद झाला थोडासा. ओके, तर काय सांगत होतो मी, विसरलो काय सांगत होतो. हे सगळं प्रकार. हा, हे झालं ब्रह्मदेवाचं आयुष्य. 311 ट्रिलियन 40 बिलियन वर्ष. ओके, सो या ब्रह्मदेवाच्या आयुष्यात ब्रह्मदेव समजतो. सो अर्जुना, असं म्हणू नकोस तिथं अभयदान आहे, तिथंही भीती माणसाला असते. ओके, 18 श्लोक. अव्यक्त व्यक्तादया सर्वे प्रभरन्ते अहरागमे रात्रागमे प्रलीयन्ते तत्रैवा व्यक्त संयके. ब्रह्मदेवाचा दिवसाचा आरंभ झाला, सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात आणि त्यानंतर जेव्हा रात्र आरंभ होते तेव्हा ते पुन्हा अव्यक्तात लय पावतात. आता जेव्हा ब्रह्मदेवाची रात्र होते, 4 प्रकारचे प्रलय आहेत. माहिती आहे कोणाला 4 प्रकारचे प्रलय? चार प्रकारचे प्रलय कोणाला माहिती आहेत? कोणते कोणते आहेत? वल्लभिल्ला माताजी. नाही प्रभूजी, नाही माहिती. माहित नाही. ओके, येस. गोलोकानंद प्रभू माहिती आहे का? ओके, पहिला प्रलय आहे नैमित्तिक प्रलय, दुसरा प्रलय आहे प्राकृतिक प्रलय, तिसरा आहे नित्य प्रलय आणि चौथा आहे आत्यंतिक प्रलय. सो हा जो प्रलय भगवंत सांगत आहेत गीतेमध्ये, हा आहे नैमित्तिक प्रलय. नैमित्तिक प्रलय म्हणजे जो ब्रह्मदेवाच्या रात्री होतो. सो ब्रह्मदेवाच्या रात्री सगळं विश्व नष्ट होत नाही. ब्रह्मदेवाच्या रात्री ध्रुव लोकापर्यंत
सगळं पाणी भरतं. खालच्या ग्रहापासनं ध्रुव लोकापर्यंत सगळा भाग पाण्याखाली जातो. आणि वरचे ग्रह आहेत महारलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक, हे बुडत नाही पाण्यात. आणि सत्यलोक ब्रह्मदेव झोपलेले असतात. आणि या सगळ्या ग्रहावरचे लोक ब्रह्मदेवाच्या ग्रहावर जातात, तिथे जाऊन राहतात. सो हे ब्रह्मदेव झोपलेले आहेत. आणि या काळामध्ये जे काही सगळे जीव आहेत, हे सगळे जीव गर्भोदकशाय विष्णूच्या पोटात जाऊन बसतात, जे मुक्ती प्राप्त करू शकलेले नाहीये, ज्यांच्या इच्छा शिल्लक आहे, ज्यांच्या भौतिक इच्छा अजून शिल्लक आहे. आणि जसं आपण डीप स्लीपमध्ये असतो, आपण जे डीप स्लीपमध्ये असतो, गाढ झोपेत असतो, आपल्या बाहेरच्या जगाचं काहीच भान नसतं. आणि जेव्हा व्यक्ती उठतो, ओके, त्याला काय आठवतच नाही काय झालंय, झोपेमध्ये काय घडलंय नक्की. सो तसं व्यक्ती त्याच्या डीप स्लीपमध्ये असतो. आणि जेव्हा परत निर्मिती होते, या सगळ्या जीवांना ब्रह्मदेवाद्वारे परत शरीर दिली जातात. आणि परत जिथं म्हटलं कर्म थांबलंय, इच्छा थांबल्या आहेत, त्या इच्छा व्यक्ती परत चालू करू शकतो, कर्म रादर चालू करतो. आणि असं युगान युग युगान युग निर्मिती आपल्या निर्मिती कल्पाप्त चालूच असतं. सो बघा, कितीही भोगल्या तर इच्छा संपतच नाही माणसाच्या. किती 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 बघा, परत संपतच नाही त्या. एवढंच नव्हे, ह्याच्यानंतर कुठला प्रलय होतो? प्राकृतिक प्रलय. प्राकृतिक प्रलयात सगळी प्रकृती नष्ट होती आणि सगळे जीव आता जातात महाविष्णूंच्या शरीरामध्ये. तिथंही इच्छा गेली नाही अजून, तिथे कर्म संपलेले अजून. जेव्हा परत निर्मिती होते, तर हे सगळे जीव परत विश्वामध्ये येतात, भगवंत टाकतात विश्वामध्ये परत, आणि परत भोगा लागतात येऊन. बघा, हे कर्म प्राकृतिक प्रलयावर पण नष्ट होऊ शकत नाही. तिसरा प्रलय नित्य प्रलय. नित्य प्रलय म्हणजे डेली या जगात काही ना काही नष्ट होत असतं. जसं जे टेबल आहे, टेबलावर लाकूड ठेवले, लाकडावर टेबल ठेवलाय, हे लाकूड डिके होते. ओके, जे सायन्स शिकवतात, रेडी टू डिके नाचा टॉपिक आहे 9वी 10वीला. सो गोष्टी डिके होत असतात नॅचरली. सो या जगामध्ये काही ना काहीतरी गोष्टी नष्ट होत असतच, प्रलय होत असतो. आपलं शरीर क्षणोक्षणी नष्ट होत चाललंय, हा झाला नित्य प्रलय. आणि आत्यंतिक प्रलय म्हणजे जे ब्रह्मदेवाचा मृत्यू झाल्यानंतर पण होत नाही, ते म्हणजेच इच्छा नष्ट होणं, अहंकार नष्ट होणं. जेव्हा तो अहंकार नष्ट होतो आणि जीव भगवत धामात जातो, म्हणतात आत्यंतिक प्रलय. आणि आत्यंतिक प्रलय जो ब्रह्मदेवाच्या आयुष्यात पण होऊ शकत नाही, तो आपल्या जीवनात एका भक्ताच्या सेवेमुळे होऊ शकतो, एका भक्ताच्या इंटरव्हेन्शन होऊ शकतो, आपल्या जीवनात एखादा भक्त आल्यामुळं होऊ शकतो. हा फरक आहे. ओके ओके, तर पुढं श्लोक क्रमांक 18 बघितला ना आपण. 19. भूतग्रामस एवायं भूत्वा भूत्वा प्रलेयते रात्रे गमे वश पार्थ प्रभोवत्यम अहरागमे. पुन्हा पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो, तेव्हा सर्व जीव असत येतात आणि ब्रह्मदेवाची रात्र येते, तेव्हा आपोआपच त्यांचा लय होतो. कृपा लिहितात, जेव्हा पुढील युगात ब्रह्मदेवाचा जन्म होतो, तेव्हा ते पुन्हा व्यक्त होतात. या प्रकारे भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे ते मोहितच राहतात. परंतु कृष्ण भावना स्वीकार करणारे बुद्धिमान मनुष्य भगवत भक्तीमध्ये हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे कीर्तन करीत मनुष्य जीवनाचा पुरेपूर लाभ घेतात. याप्रमाणे जीवनातच त्यांना श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक लोकाची प्राप्ती होते. कृष्ण लोकामध्ये पुनर्जन्म नसल्यामुळे ते त्यांना नित्यानंदातच राहतात. आणि आपल्या जीवनात महामंत्र कळामुळे तो भक्तामुळे. सो बघा, जे ब्रह्मदेवाच्या आयुष्यात होऊ शकत नाही, ते का भक्ता जीवनात आल्यामुळं परिवर्तन करू शकतो, आत्यंतिक प्रलय होऊ शकतो. ओके, आता या हिरण्य गर्भाविषयी, हे विश्व आहे सगळं, ब्रह्मदेवाचा प्रलय किंवा प्रत्येक प्राकृतिक प्रलय किंवा हे जे आहे, ज्याच्यात विश्व असतं म्हणजे हिरण्य गर्भ, ज्याच्या शरीरामध्ये जीव जातात, त्याला काय म्हणतात? हिरण्य गर्भ. तो हिरण्य गर्भ 2 प्रकारचे आहेत. एक आहे गर्भोदकशाय विष्णू शरीर, हे हिरण्य गर्भ आहे. नित्य प्रलयाच्या वेळी, नैमित्तिक प्रलयाच्या वेळी जीव त्याच्या शरीरात जातात. आणि महाविष्णू शरीर पण हिरण्य गर्भ आहे, कारण का प्राकृतिक प्रलयाच्या वेळी सगळे जीव त्यांच्या पोटामध्ये जातात. पण या हिरण्य गर्भाच्या पलीकडे काय आहे का? आणि ते भगवंताने सांगितलंय श्लोक क्रमांक
20 मध्ये. ओके. परतस्मात् भावन्यात् व्यक्तो व्यक्त सनातनः यस सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति नश्यत्सु न विनश्यति. याहुरी अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे. हे हिरण्यगर्भाच्या पलीकडं पण जो व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडं आहे आणि सनातन आहे. सो व्यक्त म्हणजे काय? हे दृश्यमान विश्व. अव्यक्त म्हणजे काय? जे प्राकृतिक प्रलय झाल्यावर महाविष्णूच्या पोटात जातं ते. ती परा आणि अविनाशी आहे. ती संपूर्ण जगताचा प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. सो जी परा प्रकृती नष्ट होत नाही जगाचा प्रलय झाला तरी. सो या जगातली धामं जी आहेत ही परा प्रकृती अंडर येतात. जे जगात प्रलय होतो ही धामं नष्ट होत नाहीत. ही धामं आहेत तशीच असतात. ही धामं विमानापैकी आहेत, विमानासारखी आहेत. ती वरनं खाली आली आहेत. ती जरी जमिनीवर असली तरी जमिनीवर उडू शकतात. तुझ्या प्रलय होता ही धामं आहे अशी भगवत धामात निघून जातात. द्वारका धाम, वृंदावन धाम, पंढरपूर धाम, जगन्नाथपूर धाम हे आहे अशी भगवत धामात निघून जातात. येस वृषाली माताजी प्रश्न हवे. प्रभूजी हे प्राकृतिक प्रलय झाल्यानंतर जे जीवात्मे कुठे जातात? आणि नैमित्तिक प्रलय आणि नैमित्तिक प्रलय झाल्यानंतर कुठे जातात? गर्भोदक्षाविषयी शरीराम. नैमित्तिक प्रलय हा म्हणजे ब्रह्मदेवाची रात्र. हा. सो विश्व अजून आहे जिवंत. विश्व आहे. विश्वाच्या आतमध्ये पाणी आलं फक्त ध्रुव लोकाच्या ध्रुव ताऱ्यापर्यंत. तर तिथले सगळे जीव जे आहे ते गर्भोदक्षाविषयीच्या पोटात जाऊन बसतात. आणि प्राकृतिक प्रलय हा पूर्ण ब्रह्मदेव पण प्राकृतिक सगळे एलिमेंट्स नष्ट होतात प्रकृतीचे. जी प्रकृती निर्माण झाली आहे ती सगळी नष्ट होतात. फक्त उरतं महाविष्णू. ओके. सो गर्भोदक्ष विष्णू पण नष्ट झाले. का प्रकार नष्ट झाले म्हणजे मर्द झाले महाविष्णूमध्ये. नष्ट कधी होत नाही ते. गर्भोदकशाही विष्णू पण हे होतात का? काय म्हणलात? महाविष्णू विलीन होऊन जातात. गर्भोदकशाही विष्णू पण क्षीरोदक्ष विष्णू गर्भोदक्ष विष्णू सगळेच महाविष्णू विलीन होऊन जातात. ओके. ओके. सो या हिरण्यगर्भाच्याही पलीकडे काय आहे? अव्यक्त अशी गोष्ट आहे जी कधीच या प्रलयामुळं या प्राकृतिक प्रलयामुळे नष्ट होत नाही. आणि ते म्हणजे आध्यात्मिक जगत आणि जीव सगळे. ओके. आणि या जगातली धामं पण. सो ध्रुव तारा काय आहे? ध्रुव तारा या जगातली स्पिरिच्युअल एम्बसी आहे. दूतावास. जसं बँड्रामध्ये अमेरिकन दूतावास आहे. सो अमेरिकन दूतावासामध्ये भारताचे नियम लागू होत नाहीत. तिथे कुठले नियम लागू होतात? अमेरिका देशाचे नियम लागू होतात. कायदे लागू होतात. त्या बिल्डिंगच्या आत भारताचे नियम लागू होत नाहीत. म्हणजे अमेरिकन दूतावास आहे. सो त्याचप्रमाणे ध्रुव तारा जरी या जगामध्ये असला तरी ती स्पिरिच्युअल एम्बसी आहे. ज्यावेळी प्राकृतिक प्रलय होतो हा ग्रह ऍज इट इज वैकुंठात प्रवेश करतो. किंवा वैकुंठामध्ये तो वैकुंठ तारा म्हणून वैकुंठ ग्रह म्हणून सेपरेटली नवीन सेपरेट वैकुंठ म्हणून वैकुंठ जगामध्ये तो राहतो आहे. तसा हा ध्रुव ताऱ्याचं वैशिष्ट्य आहे. सो ध्रुव महाराज जर ध्रुव तारा असले तरी ते वैकुंठच आहे. ते या भौतिक जगातलं नाहीये. प्रभूजी भगवंताचा जेव्हा मत्स्य अवतार झाला होता तेव्हा कोणता प्रलय झाला होता? भगवंताचा मत्स्य अवतार झाला त्यावेळी नैमित्तिक प्रलय झाला होता. ओके. आता नैमित्तिक प्रलय ऍक्च्युअली नैमित्तिक प्रलय पण नव्हतं. सो ऍक्च्युली प्रत्येक मन्वंतर संपल्यानंतर जीवगोस्वामी सांगतात जीवगोस्वामी सांगतात ते भक्ती संदर्भामध्ये की प्रत्येक मन्वंतर झाल्यानंतर एका कल्पामध्ये एका ब्रह्मदे दिवसामध्ये 14 मनु असतात. सो प्रत्येक मनोदरात थोडा छोटा प्रलय होतोय जो नैमित्तिक प्रलय पण नसतो. काही काळासाठी थोडे ग्रह पाण्याखाली जातात. काही काळासाठी पृथ्वी आणि थोडे वरचे स्वर्गाचे ग्रह पाण्याखाली जातात. सो तो प्रलय जो असतो तो मत्स्य अवतार झाला होता. आणि त्यावेळी त्या जीवांना संरक्षण देण्यासाठी भगवंत मत्स्य अवतार घेतला जेणेकरून हे पाणी ओसरून जाईल परत पृथ्वीवर येईल आणि त्या पृथ्वीवरती परत त्या जीवांना ठेवून आपण परत पुढची निर्मिती चालू करू शकू. सो टेम्पररी प्रलय होता. ओके. हा नैमित्तिक प्रलय पण एका प्रकारे नव्हता बघायला. सो असे 14 वेळा टेम्पररी प्रलय नैमित्तिक प्रलयाच्या आधी पण होत असतात. हे विश्वास असं जीव गोस्वामी सांगतात.
प्रभूजी ब्रह्मदेवांचं आता कोणतं म्हणजे दिवस चालू आहे की रात्र चालू आहे किंवा आता कोणता मनवंतर चालू आहे आपण जिवंत आहोत, हे दिवस आपल्याला कसं कळतं? रात्र तर दिसत नाहीये, आपण जिवंत आहोत ना. आपण जगात व्यक्त जगात पाहतो आपण, म्हणजे दिवस चालू आहे. भगवान ब्रह्मदेवाची 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. अर्धा आयुष्य संपले ब्रह्मदेवाचं. 50 वर्ष पहिला दिवस त्यांचा चाललाय. 50 वर्ष एक दिवस चालू आहेत. पण हे सगळे कुठल्या तरी ग्रंथात लिहिलेले असतील ना प्रभूजी? हो, ग्रंथाचा आधारच बोलतो आपण थोडं मानत बोलतोय सर. ग्रंथाचा आधारून बोलतो हा, आपण. म्हणजे मग आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर मग भरपूर ग्रंथ आहेत. तुम्ही षटसंदर्भ वाचा, त्या सगळे डिटेल्स सगळे दिलेले आहेत सगळे. तुम्ही लघु भागवतांत वाचा, त्या सगळे डिटेल्स दिलेले आहेत सगळे. प्रबोधन तात्पर्य कोट दिलं आचार्य आपलं. भागवतामध्ये बरेचसे काही आचार्यांबरोबर कोट केलं आणि त्या आचार्यांच्या कथनांतर सांगितलं की हे चाललंय. आणि आचार्य कुठल्या शास्त्राचा आधारून सांगितलंय आपल्या तात्पर्यामध्ये. ते वेदांमध्ये बेसिकली वेदांमध्ये गोष्ट सांगितल्या सगळ्या. भरपूर ग्रंथ आहेत ना, वेदांत काय लिमिट नाही. अव्यक्तो अक्षरेते युक्ता तमाहो परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. वेदाने अव्यक्त अक्षर वर्णन केले आहे, जे परमलक्ष्मण जाणले आहे. ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही, तेच माझे परमधाम होय. तेच माझे परमधाम. सो तद्धाम परम हा शब्द दोनदा येतो गीतेमध्ये. 8व्या अध्यायात पहिल्यांदा येतो आणि 15व्या अध्यायामध्ये. न भासयते सूर्यो न शांको न पावका यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम, ते माझे परमधाम आहे. ठीक आहे, पण ते कसं सांगितलं इथं थोडं वर्णन वेगळ्या प्रकारे. अव्यक्त आहे, अक्षर आहे, परम आहे. तिथं गेल्यावर परत कोणी येत नाही. तो जे हिरण्यगर्भ जे आहे, हिरण्यगर्भाच्या पलीकडे काय आहे, हे माझे परमधाम आहे. आणि ऑफकोर्स हा जो सेक्शन आहे केवळ भक्तीचं वर्णन केलेलं आहे. आणि केवळ भक्तीचं वर्णन केल्यामुळे केवळ भक्त जातो कुठं? केवळ आणि केवळ गोलोक वृंदावनामध्ये. आणि साहजिकच प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये ते परमधाम म्हणजे गोलोक वृंदावनच आहे, त्यांचं वर्णन केलेलं आहे. चिंतामणी धामामध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात. भगवान श्री परमधाम गोलोक वृंदावन चिंतामणी रचल्या प्रसादाने पूर्ण युक्त आहे. सो गोलोक वृंदावन कसं आहे? चिंतामणी कणांनी युक्त आहे. आपण कधी कृष्ण पुस्तकात वाचतो ना, मला काय प्रश्न विचारला होता की नंद महाराज गायी किती होत्या सांगा मला? 9 लाख. बरोबर ना? 9 लाख. 9 लाख. आता आपला क्लास संपल्यावर ना कृष्ण पुस्तक उघडायचं सगळ्यांनी आणि भगवान श्री द्वारकेत मथुरेत वृंदावन जातात, गोकुला जातात, त्यावेळी वाचायचं किती गायींचं दान केलं होतं नंद महाराजांनी. वाचा भागवत जाऊन किंवा कृष्ण पुस्तकात वाचायचं, तुम्हाला आढळेल 20 लाख गायींचं दान केलं होतं. गायीचं 9 लाख त्यांच्याकडं. 20 लाखाचं दान कसं काय केलं सांगा मला, राजश्री माताजी सांगा. तुझं म्हणा 9 लाख गायी होता, 20 लाख कुठून आल्या मग? आणि दान केलं त्याच्याकडे किती उरल्या मग? 20 लाख दान करून टाकल्या, 9 लाख होते, 20 लाख त्यांच्याकडे किती उरल्या मग? कृष्ण कुठल्या काही निघून जात होते वृंदावनामध्ये सांगा वल्लभीला माताजी, कसं शक्य आहे? 9 लाख गाई त्यांच्याकडे होत्या, दान केला 20 लाख, आणि परत कृष्ण 9 लाख गाई वृंदावन जात होते. कसं समजायचं सगळं? येस वृषाली माताजी. प्रभूजी भगवंताच्या जन्माच्या वेळेस त्यांनी 20 लाख गायी दान केल्या ना, मग नंतर उरलेल्या असतील 9 लाख. म्हणजे असं म्हणणं तुमचं की पहिला 29 लाख होत्या, त्यातल्या 20 लाख दान केलं, 9 लाख उरले, असं आहे का? असं वर्णन तर कुठं आलेलं नाहीये की पहिला 29 लाख होत्या, त्यातल्या 20 लाख दान करून टाकल्या, मग 9 लाखच उरल्या होत्या. असं तर नाही कुठे वर्णन. 9 लाखच आहे त्यांच्याकडं शाश्वतरित्या. सर याचं कारण म्हणजे की वृंदावनातला प्रत्येक कण हा चिंतामणी कण आहे. सो ज्यावेळी नंद महाराज इच्छा प्रकट करतात दान करायची, चिंतामणी त्या गायी प्रकट करतात आणि त्या गायी दान करतात, तर त्यांच्याकडे 9 लाखच राहतात. आणि त्यांच्याकडे 9 लाख असल्या तरी अनेक वेळा अशा लाखो गायी नंद महाराज दान करत असतात, तरी त्या 9 लाखच राहतात तिथं. ठीक आहे का? प्रत्येक कण काय तिथं चिंतामणी आहे. प्रत्येक वृक्ष कल्पवृक्ष आहे. इच्छा केली भक्तांना काय करायचे की लगेच प्रकट होऊन पूर्ण होते. ठीक आहे, हा आपण अशा प्रकारे आपण समजून घेतलं पाहिजे.
ओके. प्रभुपाद शेवटच्या 4 ओळीत लिहितात की पृथ्वीवर दिल्लीच्या दक्षिण पूर्व दिशेला 90 मैल अंतरावर असलेल्या वृंदावन म्हणजे आध्यात्मिक विश्वातील परमधाम गोलोक वृंदावनाची प्रतिकृतीच आहे. जेव्हा श्रीकृष्ण पृथ्वीला अवतरित झाले होते त्यावेळी त्यांना या वृंदावनातच लीला केल्या होत्या. सो जरी वृंदावन पृथ्वीवरचं होतं ते पृथ्वीच्या खूप मोठं होतं. कसं काय मोठं होतं पृथ्वीवरच्या? कसं काय वृंदावन दिव्य धाम आहे? तर बघा, ब्रह्मविमोहन लीलेमध्ये सगळे वासरं आणि सगळे गोपगण ब्रह्मदेव असं प्रकट झाले कुठल्या रूपात? महाविष्णूच्या रूपामध्ये. एका वर्षाने ब्रह्मदेवाने पाहिलं, हे कोण आहेत सगळे? ही मुलं कोण आहेत? आणि हे वासरं कोण आहेत? ही तर माझ्याकडे लपवली सगळी. मग त्याच्या डोळ्यासमोर सगळी कोण प्रकट झाली? महाविष्णू रूपात परिवर्तित झाली. आणि महाविष्णू रूपात परिवर्तित होऊन प्रत्येक महाविष्णू छिद्रात विश्व बाहेर आलं. हे विश्व जी होती छोटी अशी नव्हती, गोळ्यानेवढी, लिमलेटच्या गोळ्यानेवढी. ऍक्च्युअल 500 मैल योजन 500 कोटी योजन डायमेन्शनची होती. आणि त्या प्रत्येकात गर्भदक्ष विष्णू होते आणि त्या प्रत्येकात ब्रह्मदेव होता. आणि सगळं कुठं घडलं? छोट्याशा वृंदावनातल्या जागेमध्ये. कसं शक्य आहे? ही घटना इंडिकेट करते की वृंदावन या जगातलं धाम नाही. वृंदावन दिव्य धाम जर त्या जगात आहे असं वाटतं फक्त. ओके. 22 प्रश्न. आता ते धाम प्राप्त कसं होईल? ठीक. पुरुषास परा पार्था भक्त्या लभस्तु अनन्यया यस्यास्थन्न भूतानि येन सर्वम इदं ततं. सर्वांहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंताची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते. ते जरी आपल्या धामात विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहेत आणि त्यांच्या ठाई सर्व काही स्थित आहे. सो कोणी म्हणे गोलोकपूर्ण भगवंत आहेत, मग या जगात भगवंत आहेत का नाहीत? आहेत. आणि ते सर्वव्यापी आहेत. ते तिथं बसले आहेत पण प्रत्येक कणामध्ये पण ते आलेले आहेत. गोलोक एव निवसत अखिलात्म भूतो गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. गोलोकातच आहेच ते, पण अखिलात्म भूतो प्रत्येक भूतामध्ये, प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक ग्रहावरती, प्रत्येक कणाकणामध्ये पण तेच गोविंद आहे. गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. आणि याला कसं समजून घ्यायचं? तर प्रभुपाद शेवटच्या दुसऱ्या परिच्छेदात सांगतात की श्वेतोपनिषद सांगितलं आहे की परास्य शक्ती विविधैव श्रूयते स्वभाव की ज्ञान बल क्रियाच. भगवंताच्या हजारो शक्ती आहेत आणि त्या शक्तींच्या माध्यमातून ते इथे उपस्थित आहेत. जसं अंबानी जर ऑफिसमध्ये उपस्थित आहे तर अंबानी आपल्या सहीद्वारे प्रत्येक डॉक्युमेंटवरती, प्रत्येक चेकवरती, आपल्या सहीद्वारे प्रत्येक ऑफिसमध्ये उपस्थित आहे. सो त्याचप्रमाणे भगवंत आपल्या शक्तींद्वारे, कालशक्ती भगवंताची शक्ती आहे, त्यानंतर क्रियाशक्ती, कृपाशक्ती, या सगळ्या भगवंता शक्ती आहेत. आणि या शक्ती ऑटोमॅटिक त्यांच्या इच्छेनुसार स्वभाव के ज्ञान बल क्रियाच. सो त्यांच्या इच्छेनुसार स्वाभाविकपणे या शक्ती काम करतात आणि ह्या गोष्टी हे जग सगळं चालत असतं. त्यांना प्रत्यक्ष याची चालवायला जग गरज भासत नाही. ओके. आता 13 ते 14 ते साधारण श्लोक क्रमांक 22 पर्यंत आपण शुद्ध भक्तीविषयी ऐकलं. ओके. आता भगवंत परत जात आहेत मिश्र भक्तीकडे. गुणीभूत भक्ती आणि प्रधानभूत भक्तीकडे भगवंत जात आहेत. आणि श्लोक क्रमांक 23, 24, 25 मध्ये सांगतायत की बाबा रे, शुद्ध भक्त जो असतो तो डायरेक्टली भगवतधाम प्राप्त करतो. केवळ भक्त असतो डायरेक्ट भगवतधाम प्राप्त करतो. तर कुठल्या स्थानाची, काळाची, पद्धतीची, नियमाची गरज नाहीये. तो केवळ 24 तास हरे कृष्ण मंत्र करतो आणि 24 तास हरे कृष्ण मंत्र जप करू तो भगवत धामाची प्राप्ती करत असतो. आता इतर योगी जे आहेत त्यांना हे सहज साध्य नाहीये. त्यांना जर भगवत धामाची प्राप्ती करायची असेल, त्यांना मुक्ती प्राप्त करायची असेल किंवा उच्च गती प्राप्त करायची असेल तर काही कंडिशन असतात आणि त्या कंडिशनचं पालन झालं तरच ते जाऊ शकतात. आणि त्या कंडिशन काय आहेत? त्या कंडिशन सांगतात भगवंत श्लोक क्रमांक 23, 24 आणि 25 मध्ये. ओके.
तो 23 बघून जात आहे. यत्र काले तुम तुम अनावृत्तिम आवृत्तिम च एव योगिनः प्रयतायांति तम कालम वक्ष्यामि भरतर्षभा. ओके. हे भरतश्रेष्ठा, आता ज्या वेगवेगळ्या काळी योग्याने या जगातून प्रयाण केले असता तो परत येऊन जातो अथवा येत नाही, याचे मी तुला वर्णन करतो. सो योग्यांना, नॉर्मल योग्यांना, जे भगवत भक्त नाहीत, जे केवल भक्त नाहीत, जे शुद्ध भक्त नाहीत, जे अनन्य भक्त नाहीत, त्यांना कंडिशन्स आहेत कधी कसं भगवत धामा जायचं. आणि त्यांनी योगाची परमसिद्धी प्राप्त केलेली नाहीये, त्यांना कंडिशन्स आहेत. आणि त्या कंडिशन्स काय आहेत ते आता मी तुला सांगणार आहे. ओके ओके. जर तात्पर्य देतात, जर योगी सिद्ध असेल तर भौतिक जगाचा त्याग करण्याकरता स्थळ काळाची निवड करू शकतो. पर जर तो सिद्ध नसेल तर त्याचे यश योगायोगाने विशिष्ट योगकाळी प्रयाण होण्यावर अवलंबून असते. ज्या काही मनुष्यांचे प्रयाण होते त्याला पुन्हा परतून यावे लागत नाही. त्या योग काळाचे वर्णन पुढील श्लोकात भगवंत करतायत. आता महत्वाचा मुद्दा आहे, हे श्लोक ऐकल्यावर सगळ्यात पहिला समजून घ्यायचं, हे श्लोक सामान्य माणसाला ऍप्लिकेबल नाही आहेत, फक्त योग्यांसाठी आहे. सो या श्लोकाची कंडिशन सांगितली आहे ते आपण बघितलं, अरे हा माणूस या कंडिशन मेलाय म्हणजे हा पण त्या ठिकाणी गेलाय का? जरुरी नाही. सामान्य माणसं कर्मानुसार फिरत असतात. हे जे सांगितलं त्यांना ऍप्लिकेबल नाही. तर काय सांगितलं 24 अग्निर्ज्योतिरहम शुक्ला षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयात गच्छन्ति ब्रह्मविदो जनः. हा श्लोक आहे असा योगाच्या मार्गाबद्दल की जो परत येत नाही. जे परब्रह्माला जाणतात ते अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये, प्रकाशामध्ये, दिवसाच्या शुभक्षणी, शुक्ल पक्षामध्ये, बघा दिवसा शुक्ल पक्षामध्ये, प्रकाशामध्ये, ज्यावेळी सूर्याचं उत्तरायण सुरू आहे. उद्या सूर्याचा उत्तरायणाचा शेवटचा दिवस आहे. 23 जून पासून, उद्या नाही, सॉरी 22 जूनला, 23 जून सूर्य दक्षिणायन चालू होणार आहे परत. सो या काळामध्ये, या 6 महिन्यांमध्ये जो या भौतिक जगात मृत्यू होतो त्याला परमब्रह्माची म्हणजेच ब्रह्मज्योतीची प्राप्ती होते. कुठल्या कंडिशन आहेत? दिवसा अग्नीच्या प्रभावामध्ये, उत्तरायणामध्ये, शुक्ल पक्षामध्ये, चंद्र वाढणाऱ्या पक्षामध्ये. या 4 कंडिशन मध्ये माणूस मरतो. कोण माणूस मरतो? साधारण माणूस ना, योगी. अदरवाईज कोणी या भरपूर आदिवासी लोक मरत असतात आमच्या आपल्या भागामध्ये. ती मेल्यावर काय ते भगवतामा जात नाहीत. ओके, दारू पिल्ला असतात, चिकन मटण खाल्ले असते, ती नरकात जातात. कधी मारा तुम्ही, ठीक आहे. पण हे योगी जर जे परिपूर्ण योगी नाही आहेत त्यांनी जर देह सोडला याच्यामुळे, तर ते ब्रह्मज्योती प्राप्त करतात. ओके. आता काही असे वेळी देह सोडला तर परत यावं लागतं. ती कालखंड, तो वेळ कोणता आहे? धूमो रात्री तथा कृष्णा षण्मासा दक्षिणायनम तत्र चंद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. धूर, बघा धुरामध्ये, केअरफुली, धुरामध्ये रात्री, कृष्ण पक्ष के दक्षिणायामध्ये. सो पौर्णिमा तो अमावास्या कालखंड चाललाय, आत्ताचा कालखंड आपला चाललाय तो. रात्री कोणी मेला, कृष्ण पक्षात मेला, आणि दक्षिणायन म्हणजे 23 जून ते पुढचा 14 नोव्हेंबरचा काळ, 14 जानेवारीचा काळ. या काळात कोणी मेला तर तो चंद्र लोकाची प्राप्ती करतो, तो ब्रह्मज्योतीची प्राप्ती करत नाही, तो चंद्रावर जातो. चंद्र ग्रह काय आहे? स्वर्गीय ग्रह आहे. सूर्याच्या वरचे ग्रह स्वर्गीय ग्रह आहे. सूर्यापर्यंत काय आहेत? भूस्वर्ग. ओम भू भू स्वा म्हणतो आपण. सो भू म्हणजे या ग्रहावरचे, या लेवलचे, भूस्वर्ग म्हणजे सूर्यापर्यंतचे ग्रह, आणि सूर्याच्या वरच्या लेवलचे ग्रह स्वर्ग म्हणतात. सूर्यापासून ध्रुव लोकांपर्यंत सगळे स्वर्ग आहेत. सो तो चंद्रावर, चंद्र स्वर्गीय ग्रह आहे. प्रभुपाद का म्हणतात माणूस चंद्रावर गेलंच नाहीये? का चंद्रावर जाऊन मग ध्रुव दिसणार नाही? तिथे नद्या आहेत, तिथे झाडं आहे, तिथे स्वर्गीय ग्रह आहे, तो सुंदर आहे चंद्र. जे प्रभुपाद डोळे बंद करून मसाज घेत होते, आणि त्याचा मसाज घेणारा जो सर्वंट होता, पुरुषोत्तम, 1971 घटना आहे, आणि त्या टीव्हीवर दिसत होतं अमेरिकन माणूस चंद्रावर गेली, ते दिसत होतं चंद्रावरती गेलं, टीव्हीवर दिसत होतं. आणि पुरुषोत्तमला विचारलं प्रभुपादांनी, काय रे माणूस चंद्रावर गेला काय? म्हणले हो. चंद्रावर नद्या दिसत आहेत? म्हटले नाही. झाडं दिसत आहेत? नाही. सुंदर वन दिसत आहेत? नाही. सुंदर पक्षी दिसत आहेत? नाही. सौंदर्य दिसतंय? सुंदर माणसं दिसत आहेत? तेजस्वी माणसं दिसत आहेत? म्हटले नाही. काय दिसतंय? धूळ दिसते.
प्रभुपाद म्हणले ते चंद्रावर नाही गेले, पृथ्वीवर एवढं शूटिंग केलं नाही म्हणले ते. चंद्र असा धुळीचा ग्रह नाहीये, सुंदर ग्रह आहे चंद्र. ओके, तर या स्वर्गीय ग्रहाची ते प्राप्ती करतात आणि स्वर्गामध्ये गेला माणसा परत यावंच लागतं, म्हणते पुन्हा परतून येतात. सो योगी लोकांना अशा काळात देह सोडणं फार रिस्की असतं. म्हणून भीष्मदेवाने काय केलं? ऑफकोर्स भीष्म भक्त होते, पण एक आदर्श दिला योगीने देह कसा सोडावा. बाण लागल्यावरती मोक्षदायकाशीला युद्ध सुरू झालं. 10 दिवसापुढे बाण लागले, खाली पडले, उत्तरायण येऊस्तोवर थांबले ते. 14 जानेवारीला उत्तरायण चालू होतं आणि भीष्माष्टमी कधी येते? साधारण 6 फेब्रुवारीच्या 7 फेब्रुवारीच्या आसपास भीष्माष्टमी येते. सो उत्तरायण झाल्यावर पुढचे 15-20 दिवस थांबले ते आणि मग त्यांनी आपला देह सोडला. ऑफकोर्स भीष्म शुद्ध भक्त आहेत, हे नियम शुद्ध भक्तांना लागू पडत नाही. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये. ओके, मागच्या 24व्या तात्पर्य प्रभुपाद म्हणतात की तरी कृष्ण भावनावर विशुद्ध भक्ताला पुनरागमनाचे मुळीच भय नसते. मग तो देह का शुभकाळी किंवा अशुभकाळी किंवा योगायोगाचा पूर्वनिर्सर हो. भक्त कधीही मेला तरी तो भगवत धामातच जातो. त्याला रात्र दिवस एखाद्या भक्तानं रात्री देह सोडला दक्षिणायनामध्ये, रात्रीच्या काळी अमावस्या काळात देह सोडला, हो तो चंद्रावर गेला असं नाहीये. भक्ता भगवत धामातच जातो. इतर योगांसाठी हे सांगितलेलं आहे. ओके, तर श्लोक क्रमांक 26 मध्ये या 3 श्लोकांची समरी केलेली आहे. शुक्ल कृष्ण गती हे ते जगता शाश्वत मते एकया याति अनावृत्ती अन्यया आवर्ते पुन्हा. वैदिक मतानुसार प्रकाशमय अंधकारमय असे या जगतातून प्रयाण करण्याचे 2 मार्ग आहेत. जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येत नाही, परंतु जेव्हा तो अंधकारमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येतो. ही समरी भगवंतांनी श्लोक क्रमांक 26 सांगितले. ओके, 27-30 सांगितले की 27-28 हे 2 श्लोक आहेत. याची लिंक काय आहे? अर्जुन मला प्रश्न पडेल की हे सगळं जाणून मला फायदा काय होणार आहे? हे ज्ञान जे आहे उत्तरायण दक्षिणाचं ज्ञान जाणून कोण कधी सोडतं कोण कुठं जाणून मला फायदा काय होणार आहे? सो भगवंत 2 श्लोकात हे ज्ञान जाणल्यावर काय फायदा होतो. ओके, नैते स्मृती पार्थ नैते स्मृती पार्थ न एते स्मृती पार्थ ज्ञानम योगिम मय्यति कश्चना तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुना. सो आपण इतर आचार्यांचं भाषांतर वाचलं तर इतर आचार्य सांगतात चक्रवर्ती पादन की इथं योगी म्हणजे अष्टांग योगी आहे, की असा योगी जो आहे हे ज्ञान ऐकल्यावर गोंधळून जात नाही. त्याला कळलंय कधी शरीर सोडायचं आहे, काय करायचं आहे, योग पद्धतीचं पालन कसं करायचं आहे, आणि तो कधीच गोंधळून जात नाही. म्हणून अर्जुना तू योगी हो असं भगवंतांनी सांगितलंय. पण प्रभुपाद भाषात योगीचं भक्त, तर प्रभुपाद लॉजिक काय आहे? अर्जुनाला भक्त कृष्ण कशाला अष्टांग योगी सांगतील? शुद्ध भक्त झाले ते सांगतील. म्हणून प्रभू म्हणतात हे अर्जुना, भक्त जरी दोन्ही मार्ग जाणत असले ते कधीच मोहित होत नाहीत, म्हणून तू सदैव भक्तीमध्ये युक्त हो. सदैव तू भक्तीमध्ये युक्त हो. प्रभुपाद लिहितात आपले प्रयाण योगाने किंवा पूर्वयोजनेवर होईल याची चिंता भगवत भक्ताने कधीच करू नये. भक्ताने कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिर होऊन हरे कृष्ण जप केला पाहिजे. त्याने जाणले पाहिजे की दोन्ही मार्गापैकी कोणत्याही मार्गात चिंतन करणे त्रासदायक गोष्ट आहे. ओके, आता फायनली शेवटचा श्लोक की काय फायदा होईल हे सगळं जाणल्यावर. हा संपूर्ण अध्याय जाणल्यावर, या अध्यायात कोणाकोणाचं वर्णन केलेलं आहे? मोक्षकामी लोकांचं वर्णन केलेलं आहे, योगमिश्र भक्तांचं वर्णन केलेलं आहे आणि शुद्ध भक्तांचं वर्णन केलेलं आहे. या सगळ्या योगांबद्दल जाणून काय फायदा होईल? वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रतिष्ठम् आत्तेति तत्सर्वम् इदं विदित्वा योगीं परम स्थानमुपैति चाद्यम्. आता परत चक्रवर्ती पाद जे भाषांतर करतात योगीचं, ते योगी ऍक्च्युअली, पण प्रभुपाद करतात भक्त. ओके, जो मनुष्य भक्ती मार्गात स्वीकारतो, योगी म्हणजे भक्त येतो, तो वेदाध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तीपूर्ण सेवा केल्याने त्याला सर्व प्राप्त होते. अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते.
सो जो भगवंताची भक्ती करतो तो इतर योग्यांच्या फळापासून कधीच वंचित राहत नाही. ओके, भागवत मध्ये श्लोक येतो 11 स्कंदामध्ये, यत कर्मभिर यत तपसा ज्ञान वैराग तश्चयत योगेन दान धर्मेण श्रेयोभिर इतरेरपि सर्वं मद्भक्ति योगेन मद्भक्तो लभते अंजसा स्वर्गापवर्ग मद्धामम कथांचित यदि वांछसी. सार्थ काय? यत कर्मवीर यत तपसा, जे कर्मयोगाद्वारे प्राप्त होईल, जे तपस्येद्वारे प्राप्त होईल. यत कसा यत कर्मवीर यत तपसा श्रेयोभिरितरपि बघा मेमरी किती जबरदस्त आपली. यत कर्मवीर यत तपसा, हा ज्ञान वैराग्य तश्चयत, जे ज्ञानाद्वारे जे वैराग्य प्राप्त होईल, योगेनं दान धर्मेण, जे योगाद्वारे जे दान केल्यानं प्राप्त होईल, श्रेयोभिरितरपि, जे काही श्रेय आहे, सर्व मद्भक्ती योगेनं मद्भक्तो लभते अंजसा, माझा भक्त सगळं काही सहजगत्या प्राप्त करू शकतो. काय काय? स्वर्ग, अपवर्ग, मद्धाम. तर स्वर्ग प्राप्ती करायची आहे, चंद्रग्रहाची प्राप्ती करायची आहे, अपवर्ग म्हणजे मुक्ती प्राप्त करायची आहे, किंवा मद्धाम प्राप्त माझं धाम प्राप्त करायचं आहे. कथांचित यदि वांछसी, जर त्याने इच्छा केली तर हे सगळं सहजगत्या माझा भक्त प्राप्त करू शकतो. आणि तेच प्रपद सांगतात इथं भाषांतरामध्ये की जे काही बाकी प्राप्त करतात ते भक्त सहजगत्या प्राप्त करू शकतो आणि अखेरीस तो भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. सगळ्यात श्रेयस्कर काय आहे? भक्ती करणं सगळ्यात श्रेयस्कर आहे. शेवटच्या 2 परिच्छेदात प्रभुपादांनी समरी केली आहे 7व्या आणि 8व्या अध्यायांची. सो शेवटच्या सेकंड लास्ट परिच्छेदामध्ये 4थ्या मध्ये प्रभुपाद म्हणतात 7वा अध्याय ते 12वा अध्यायामध्ये गीतेचे संपूर्ण सार पाहिले आहे. पहिले 6 अध्याय आणि शेवटच्या 6 अध्यायामध्ये पहिल्या 6 अध्यायावर आवरण असल्याप्रमाणे आहेत आणि मधले 6 अध्याय भगवंतांनी विशेष करून सुरक्षित ठेवले आहे. तर 7वा अध्याय ते 12वा अध्याय भक्तियोगाचं वर्णन आहे, शुद्ध भक्तीचं वर्णन आहे, जे पहिल्या 6 अध्यायात फार कमी आहे आणि शेवटच्या 6 अध्यायात पण आहे, पण फार कमी आहे. जसं सँडविचला मधला भाग आपण सुरक्षित करतो वरण ब्रेड टाकून आणि खालनं ब्रेड टाकून. सो जे खरोखर भगवंतांना शरण गेलेले आहे, जे भक्तांचा आश्रय घेतला आहे, त्यांनाच हे अध्याय कळावेत म्हणून भगवंतांना प्रोटेक्ट मध्ये टाकलेलं आहे. पहिला कर्म सांगितलंय आणि शेवटच्या 6 अध्यायात ज्ञान सांगितलं. भक्तांच्या सत्संगामध्ये भगवद्गीता विशेषतः मधला 6 अध्याय जाणून घेण्यात जर कोणी भाग्यवान असेल तर तो तात्काळ तपस्या, यज्ञ, दान, तर्क इत्यादींच्या पलीकडे जाऊन स्तुत्य बनतो. कारण या सर्व क्रियांचे फल मनुष्याला कृष्ण भावनेद्वारेच प्राप्त होऊ शकते. आपण ते भाग्यवान आहोत. आपल्या भक्ताच्या संगतीमध्ये या अध्यायाची चर्चा करायला मिळते. म्हणून प्रभात म्हणता की जे सत्संगामध्ये होऊन आपण सत्संगाचं आपण आलो आहोत एकत्र, एक वेळा संघाला आपण आलो आहोत भक्तांच्या, तर आपण ठीक आहे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन स्तुत्य बनतो. तुम्ही सगळे स्तुत्य बनलात. यू आर ग्लोरियस. कौतुकास पात्र आहात तुम्ही, कारण हे 6 अध्याय आपण ऐकू शकलो भक्ताच्या संघामध्ये येऊन. ज्याला भगवद्गीतेवर अल्पशी देखील श्रद्धा आहे त्याने भक्तांकडून भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त केले पाहिजे. कारण 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवद्गीता केवळ भक्तच जाणू शकतात. इतर कोणीही भगवद्गीतेचा उद्देश पूर्णपणे जाणू शकत नाही. सैवाय मया तेद्यम योगा प्रोक्ता पुरातना भक्तोऽसि मे सखा चेती रहस्यम हेतुत्तमम्. म्हणून मनुष्याने भगवद्गीता हे मानसिक तर्कवाद्यांकडून न जाणता कृष्ण भक्तांकडूनच जाणून घेतली पाहिजे. हे श्रद्धेचे लक्षण आहे. जेव्हा मनुष्य भक्ताचा शोध करतो आणि शेवटी भक्ताची संगती प्राप्त होते तेव्हाच मनुष्य वस्तुतः भगवद्गीता जाणण्यास आणि तिचे अध्ययन करण्यास प्रारंभ करतो. भक्तांच्या सत्संगामध्ये प्रगती केल्याने मनुष्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये स्थित होतो आणि अशा सेवेमुळे भगवान श्रीकृष्णाच्या लीला, रूप, कार्य, नाम इत्यादीशी संबंधित असणारे सारे संदेह नाहीसे होतात. हे सारे संदेह पूर्णपणे नष्ट झाल्यावर मनुष्य आपल्या अध्ययनामध्ये दृढ होतो. त्यानंतर भगवद्गीतेच्या अध्ययनामध्ये त्याला आनंद प्राप्त होतो आणि आपण सदैव कृष्ण भावनाबद्ध असल्याची भावना त्याला प्राप्त होते. अत्यंत उन्नत अवस्थेमध्ये मनुष्य पूर्णपणे श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये पडतो. जीवनाच्या परमोच्च सिद्धीमुळे मनुष्याला श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक विश्वातील धामाची गोलोकपूर्णाची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी भक्त नित्य आनंदमयी होतो.
हरे कृष्ण. अशा प्रकारे आपला 8वा अध्याय संपलेला आहे. येस, वृषाली माता, प्रश्न आहे का? प्रभूजी, तुम्ही जे ओपन बुकचे प्रश्न दिलात ना, त्याच्यातला तिसरा जो प्रश्न आहे तो मला समजला नाही. प्रकृतीचे चक्र समजावून सांगा आणि तिसऱ्या आजच्या वातावरणात. तिसऱ्या अध्यायात ना, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्य संभव, ते श्लोक जे आहेत ना, ते 2-3 श्लोक जे आहेत त्याच्या आधारावर लिहायचं. परत एकदा सांगा प्रभूजी. तिसऱ्या अध्यायामध्ये शोधा जा तुम्ही, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवात यज्ञात भवति पर्जन्यो, चक्र आहे ना सांगितलं जी, चक्र. त्याविषयी माहिती द्यायची. जी, धन्यवाद. ओके, तर अध्याय आपला संपलेला आहे. लवकरच तुम्हाला मी मल्टिपल चॉईस क्वेश्चन, बहुपर्याय प्रश्न पाठवून देईन ग्रुपवरती आज संध्याकाळी, उद्या सकाळपर्यंत. या अध्यायातले श्लोक जे पाठ करायचे आहेत नोट डाऊन करून ठेवा सगळ्यांनी. कुठले कुठले सगळे अध्याय ते पाठ करण्यासाठी आहेत. 8.5, 8.6. 8.5, 8.6, 8.7. त्यानंतर 8.15. एवढे 4 श्लोक पाठ करा त्या अध्यायातले. हे फार महत्वाचे श्लोक आहे. हरे कृष्ण प्रभू. पाठांतरासाठी तुम्ही जे श्लोक देता ना, हम्म. पाठ तर करतो पण ते सारखं विसरलं जातं प्रभूजी, म्हणजे शब्द लक्षातच राहत नाहीत. हम्म. डेली करतो पण ते लक्षातच राहत नाहीत शब्द. हम्म. संस्कृत जरा वाचायला पण अवघड जातं आणि मग ते लक्षात ठेवायला पण आम्हाला अवघड जातं. त्यासाठी काही टिप्स आहेत का प्रभूजी? मागच्या वेळी टिप सांगितलं ना मी, की आपण ज्यावेळी शाळेमध्ये होतो, आपण राष्ट्रगीत पाठ केलं का आपण? नाही. आपण कधी बसून जनगणमन पाठ करायचं बसलो कधी शाळेमध्ये असताना? तुम्ही बोल पाठ करता का वल्लविल्ला मध्ये शाळेतली असं घेऊन बसता पुस्तक? नाही पाठ करत कोणी. आपलं ऐकून आपण पाठ होतं. टीव्हीवरच्या ऍडव्हर्टाइजमेंट का पिक्चरची गाणी आपण घेऊन पाठ करतो का बसायला? ते ऐकून पाठ होतात. सो श्लोक जेवढे ऐकू थोडे पाठ होतील. सिंपल. रेकॉर्ड करा आपल्या मोबाईलमध्ये, जाता आहे का? सिंपल. मी बऱ्याच वेळेस रेकॉर्डिंगचं पाहिलं युट्यूबवर, पण ते म्हणजे असं स्पष्ट उच्चारण कधी नाहीये. किंवा पूर्वी जसं आपल्या इथे श्लोक पाठांतर घ्यायचे अजित प्रभू, आता त्यांनी पण बंद केलंय ते पाठांतराचं. त्यांनी जे श्लोक पाठांतर करून दिले ते पाठ होत होते, पण आता त्यांनी पण बंद केलं ना, त्यामुळे ते थोडंसं आम्हाला पाठांतरासाठी अवघडच होतंय प्रभूजी. हे बघा युट्यूब वरती भरपूर रेकॉर्डिंग अवेलेबल आहेत. ओके, जे स्पेसिफिक श्लोक मला पाठ करायचे आहेत. प्रभूजी तुमचे काही आहेत का लिंक वगैरे ज्याच्यात तुम्ही श्लोक बोललेले आहात वगैरे? नाही माझे असे कुठले लिंक नाही माझ्या कुठल्या अशा. दुसरा उपाय सांगू शकतो मी, तर फार फार ग्रुपवरती ऑडिओ श्लोक पाठवू शकतो, ते ऐकत राहा. ओके, चालेल. मी आता जे श्लोक सांगितले तुम्हाला हे चालेल. ऑडिओ रेकॉर्डिंग करून पाठवीन फार फार ग्रुपवरती आपल्या. ऐकत चालेल. राहा, जेवढा ऐकाल तेवढं पाठवतो. ओके. धन्यवाद. ओके. सगळे बाहेर करायचे ते सगळे पाठवा. हा, बाहेर करायची रेकॉर्ड करून पाठव. ओके, चालेल. ही बेस्ट आहे. प्रभूजी, हा बोला. मधुसूदन विष्णू प्रभूजींचे पण चांगले ऑडिओ आहेत, त्याच्यामध्ये अर्थसहित त्याने सांगितले. सुरुवातीला कुठे त्याचा कुठं? जड जात कोणाचं? असेल ना तर ते मधुसूदन विष्णू प्रभूजी. ओके, मग ते त्यांचं पाठवा, पण ते चांगलं पाठवा आहे. ग्रुपवर. पण त्यात स्पेसिफिक आहेत का पाठांसाठी. आपले स्पेसिफिक श्लोक आहेत का जे आपण पाठ करतोय? हा. बस. इंग्लिश आणि हिंदी मध्ये दोन्ही पण. नाही, भाषांतर नसेल चालेल, सुरुवातीला भाषांतर ज्यांना वाचू जड शकतो, जातात ना फक्त संस्कृत ते. पाहिजे ना. हा. तरी पाठवा, लिंक पाठवा ग्रुपवर, ऐकते सगळे. हा. प्रॉब्लेम नाही, माझं काम असं उलट. नाही प्रभूजी तुम्ही पाठवले. तुम्ही पाठवलं तर बरं होईल प्रभूजी. हो, तुम्ही तुम्ही जे तुम्हीही पाठवा. स्पेसिफिकली सांगितले ते पाठवा. पाठवा. ठीक आहे, चालेल, ठीक. हा. हरे कृष्ण. प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभूजी हरे कृष्ण.